उपेत मपेत कृत्यम् द्वैपायनो
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। जगतगुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुदेव महाराज की जय, श्री संत श्रीगुण बाबा महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय, जय जय श्री राधे श्याम। स्कन्धः अथ चतुर्थोऽध्यायः। शौनक उवाच सूत सूत महाभाग वदनो वदतां वर कथां भागवतीं पुण्यां यदा भगवान् शुकः कस्मिन् योगे प्रोक्तेयं स्थाने वा केन हेतुना कुतः संचोदितः कृष्णः कृतवान् सहितां मुनिः। सच्चिदानंद घन आनंद कंद नंद नंदन
यशोदानंदन मुरली मनोहर घनश्याम अकारण करुण वरुणालय परम दया घन भगवान बालकृष्ण परमात्मा यांच्या अगाध प्रियाद अलौकिक अहेतुकी निर्हेतुकी परम कृपेने आणि तत्साक्षात्कारी भगवान श्री विश्वमाऊली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वानंद सुखनिवासी गुरुनामगुरु सद्गुरु जोग महाराज ज्या महापुरुषांच्या परम पावन समाधीस्थली ही सेवा संपन्न होत आहे असे सर्वांचे परमश्रद्धे स्थान श्री संत स्वानंद सुखनिवासी शिगवण बाबा आदी महापुरुषांच्या परम अनुग्रहाने परम अनुकंपेने भगवंताचा वाङ्मय देह परमहंस संहिता वैष्णवांचं अविनाशी वास्तव महाधन भक्ती ज्ञान तथा वैराग्य यांचा कलियुगातील एकमेव अवतार सकल मानवांच्या उद्धाराचं एकमेव नियत साधन कलिकल्मषनाशक कलियुगस्थ उद्धारक असा हा अनंत वैशिष्ट्यपूर्ण श्रीमद भागवत महापुराण या ग्रंथाची चिंतनरूपी सेवा आपण करत आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा सुवर्णमय क्षण आहे. भगवंताची कथा अत्यंत दिव्य फलदायी आहे. अनंत फलदायी परमात्म्याची दिव्य कथा आहे. माधुर्यमय लास्यमय विश्व मनोहारिणी विश्व कल्याणकारिणी भोरोगहंत्री परमानंद रूपा सद्रूपा चिद्रूपा परमात्म्याची दिव्य कथा आहे. कथेच्या स्वरूपामध्ये साक्षात परमात्मा या मंडपामध्ये विराजमान आहे. जिथे भगवंताची कथा चालते तिथे भगवान परमात्मा प्रत्यक्ष विराजमान असतो. तिथे असे देवोभा तिथे समचरणाची शोभा. परमात्मा ज्या ठिकाणी त्याची कथा चालते त्याच्या लीलेचं चरित्राचं वर्णन जिथे चालतं त्याच्या अंतरंग भक्ताचं चरित्र ज्या ठिकाणी वर्णन केलं जातं परमात्मा भक्ताचं चरित्र ऐकण्यासाठी देवाचे कान आसुसलेले आहेत. परमात्मा तिथे भक्ताचं चरित्र ऐकण्यासाठी या कथा मंडपामध्ये उपस्थित आहे. दिव्य अशी परमात्म्याची कथा प्रातःकाली चिंतनामध्ये क्रमशः चिंतन आपण असं पाहिलेलं आहे की भगवंताचे 24 अवतार झाले. अवतार शब्दाचा अर्थ खाली येणे. जो वर आहे तो खाली येतो. वर कुठं आहे? जो निर्गुण निराकार परमात्मा तो सगुण साकार होतो. परमार्थिक अवस्थेमध्ये असणारा परमार्थिक सत्यामध्ये असणारा परमात्मा तो व्यावहारिक सत्यामध्ये येतो. भक्ताला जे संकट आहे ते संकट दूर करतो. जे दुष्ट दुर्जन भक्ताला भक्तीचा आनंद लुटू देत नाहीत अशा दुष्टांचा संहार तो परमात्मा करतो. आणि भक्ती धर्माची संस्थापना तो परमात्मा करतो. अवतार म्हणजे परमात्मा भक्ताचे संकट दूर करण्यासाठी येतो. देवाची शक्ती अचिंत्य आहे. आपल्या वैकुंठामध्ये देवाने राहून
तिथे संकल्प केल्याबरोबर दुष्टाचा संहार हो, दुष्ट मरावेत, दुष्टांचा नाश व्हावा असा संकल्प केल्याबरोबर दुष्ट मरू शकतात. देवाला अवतार घेण्याची गरज काय? तिथे एका ठिकाणी बसून सुद्धा हे कामे करू शकतो. पण भक्त महाराज, आपण सांगा, वाक्यामध्ये आपण श्रेष्ठ आहात. ही पुण्यमयी भागवताची कथा अत्यंत माधुर्यमयी, लोक मल अपहा, लोकांचं पाप नष्ट करणारी दिव्य परमात्म्याची पुण्यकारक कथा कस्मिन् युगे प्रवृत्ता, कोणत्या युगामध्ये ही कथा प्रगट झाली, कस्मिन् स्थाने, कोणत्या ठिकाणी ही कथा प्रगट झाली, आणि केन हेतुना, कोणत्या निमित्ताने या ग्रंथाची निर्मिती झाली, हे सूतजी महाराज आम्हाला कृपा करून सांगा. शौनक म्हणतात, हे सूतजी महाराज, आम्ही असं ऐकलेलं आहे, व्यासाचा मुलगा जो शुकाचार्य, तो शुकाचार्य महामुनी आहे, तो व्यासाचा मुलगा आहे. तस्य पुत्रो महायोगी, तस्य नाम कस्य, व्यासस्य पुत्र, व्यासाचा मुलगा तो महायोगी आहे, समदृष्टी आहे, निर्विकल्पक, निर्विकल्प समाधीमध्ये नित्य निरंतर रममाण होणार आहे, एकांत मतेही उन्निद्र, गुढ मूढ इव येते, गुप्त रूपाने राहणारा, वेड्यासारखं राहणारा. महाराज, ते सिद्ध महात्मे असतात, वेड्यासारखं राहतात. वेड्यासारखं राहिल्यानंतर आपल्या महिमेतला आनंद आपला लुटता यावा, जगाने कुणी ओळखू नये आपणाला, व वेड्यात सोडून घेतात. चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिसेपण मिरवी आवडवणे. काही सिद्ध महात्मे असतात, ते वेड्यासारखं राहतात. त्याला जडवत, उन्मत्तवत, पिशाच्यवत असं म्हणतात. मुकवत, वेड्यासारख्या अवस्थेमध्ये राहतात. म्हणून शुकाचार्य महाराज गुढ गुप्त रूपाने राहणारे, मूढ इव, वेडवे माझी दडे महिमे भेणे, आपला महिमा होऊ नये, आपली वाहवा होऊ नये म्हणून वेड्याचं सोंग घेतात. आणि वेडे माणसं शहाण्याचं सोंग घेतात. कमाल आहे. खरे वास्तव शहाणे असतात ते सामान्य राहतात, साधं राहतात. आपला महिमा होऊ नये, आपल्या परमार्थाचा मस्तीचा आनंद आपला लुटता यावा म्हणून सामान्य मध्ये राहतात. मूढा इव येते. आणि काय त्या शुकाचार्यांचा अधिकार महाराज? शुकाचार्य महाराज मातेच्या उदरातून जेव्हा जन्मल्यावर पळ सुटले, गंगेच्या किनारी देवस्त्रिया नग्न अवस्थेत स्नान करत होत्या आणि त्यांना लाज वाटली नाही. पाठीमाग व्यास येतात. व्यासांना पाहून लज्जित झाले आणि ते कपडे धारण केले. व्यासाने प्रश्न विचारला, अहो माझा तरुण मुलगा गेला तर तुम्हाला लाज वाटली नाही? मी तुमच्या वडिलासारखा, आजोबासारखा, आणि मला पाहून एवढ्या लज्जित का झाल्या? त्यावेळेस त्या देवस्त्रियांनी उत्तर दिलं, हो व्यासजी महाराज, तुमच्या मुलाच्या नजरेमध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव नाही. नरनारी बाळे अवघा नारायण, सर्वत्र परमात्मा पाहणारी दिव्य नजर तुमच्या मुलांची. तुम्हाला स्त्री आणि पुरुष हा फरक कळतो, पण तुमचा मुलगा एवढा अधिकारी महात्मा आहे, स्त्री आणि पुरुषाच्या रूपाने देवच पाहणारा आहे. देवच पाहणारा, एवढी दिव्य नजर, एवढा अधिकार कोटीतील हा महात्मा आहे. आणि हा महात्मा हस्तिनापुरामध्ये आला तरी कसा? हस्तिनापुरामध्ये येऊन सम्राट हा चक्रवर्ती परीक्षित राजा त्याला भागवत सांगितलं तरी कसं? महात्मे लोक आपल्या महिमेमध्ये विचरण करत असतात. शुकाचार्य महाराज जर गावात आले ना, असं वर्णन करतात, शुकाचार्य महाराज अत्यंत दिसायला सुंदर होते. आजानबाहू शरीर होतं, 16 वर्षाचं वय होतं. गावामध्ये शुकाचार्य महाराज आले, लहान लहान मुलं, महिला, माता त्याला मोहित व्हायच्या, त्याच्या पाठीमागे धावायच्या. आणि गावात जर आलाय शुकाचार्य महाराज, फक्त ग्रस्ताश्रमीच्या घरावर मधुकरी म्हणून हाक मारत असत आणि गायीची दोहण मात्र धार काढेपर्यंत जेवढा कालावधी, एवढाच कालावधी उभं राहायचं, लगेच पुढे जायचं. खर तर मधुकरी मागण्यासाठी गावात येण्याची गरज नाही, पण गावात येऊन गावाचा उद्धार यांना करायचा आहे. ज्यांच्या घरी असा साक्षात्कारी महात्मा येतो, ते घर साक्षात तीर्थ आहे.
त्या घरातील लोकांचं कल्याण होतं. म्हणून हा महात्मा खाण्यापिण्यासाठी येत नाही, तर याच्या निमित्ताने त्या घरातील लोकांचा उद्धार करण्यासाठी महात्मा येतो. मग असं समजू नये आपल्याकडे कोणी महात्माला आपण त्याला अन्नदान दिलं, काही कपडे दिले तर आपण उपकार केला. नाही, त्या महात्म्याने आपला उपकार केला. त्या महात्म्याने उपकार असा केला की आपल्या दान देण्याला योग्य पात्र मिळालं आणि त्यांनी पुण्य देऊन तो गेला. आपल्या देशात आपण पैसा वस्तू दिल्या, पण त्यांनी पुण्य दिलं, मग त्याचे उपकार आहेत आपल्या जीवनात. पण महात्मा जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तर महात्म्याचे अगणित उपकार आहेत. शुकाचार्य महाराज कशासाठी येतात इथं वर्णन केलं आहे. शुकाचार्य महाराज तीर्थी कुर्वन् तत् आश्रमम, तत् आश्रमम तीर्थी कुर्वन्. तत् आश्रम मध्ये ग्रस्ती लोकांचं घर तीर्थीमध्ये पवित्र करण्यासाठी भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराज त्यांच्या घरी येत असत. आणि एवढा अवधूत शिरोमाटणारे शुकाचार्य महाराज एके ठिकाणी 7 दिवस बसून ही परमात्म्याची दिव्य कथा सांगितली तरी कशी. आणि तो ऐकणारा सुद्धा सामान्य नाही. सम्राट कश्यवा हेतो हो पांडुनाम मानवर्धन, हा तो परीक्षित आहे, तो सम्राट आहे. परीक्षितीचं एवढं वैभव आणि पराक्रम आहे. शत्रूने जर परीक्षितीचं नाव ऐकलं तर युद्ध न करता ते शत्रू आहे आपलं राज्य परीक्षितीला अर्पण करत असे. एवढा दरारा होता परीक्षितीचा. आणि परीक्षित जो राज्य चालवत होता प्रजेला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत होता. महाराज, राजा आपला वडील आहे आणि प्रजा ही त्याची मुलं आहेत. मुलावर जसं प्रेम असतं तसं राजाचं प्रेम प्रजेवर असलं पाहिजे. प्रजेवर प्रजा त्याला पुत्रवत वाटली पाहिजे. तोच राजा आहे. म्हणून परीक्षित राजा त्याला प्रजा पुत्रवत वाटत होती, मुलाप्रमाणे सर्वांचा सांभाळ करणारा आणि प्रजेच्या कल्याणासाठी प्रजेच्या उत्कर्षासाठी आपलं शरीर झिजवणारा हा परीक्षित राजा होता. शिवाय लोकस्य भवाय भूते, लोकस्य शिवाय लोकांच्या वास्तव कल्याणासाठी आणि भूतये भवाय प्राणीमात्रांच्या उत्कर्षासाठी त्याचं शरीर होतं. सज्जनांचं अस्तित्व असतं, सज्जनांचं राहणं असतं ते परोपकारासाठी असतं. सतां भूतया परोपकाराय सतां भूतया, सज्जनांची भूती परोपकारासाठी असते. महाराज परीक्षित राजा सज्जन होता. केवळ प्रजा सुखी राहिली पाहिजे, प्रजेला आनंद मिळाला पाहिजे यासाठी आपलं जीवन व्यतीत करणारा काय राजे होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये. महाराज संतवत त्यांचं जीवन, ऋषीप्रमाणे त्या राजांचं जीवन असे राजे होऊन गेले पूर्वकालामध्ये. आज काय कमाल आहे, कुणाला राजा म्हणावं कुणाला काय म्हणावं. फक्त सत्तेचं पोषण, सत्ता राहिली पाहिजे आणि प्रजेचं शोषण झालं पाहिजे, बस ही अवस्था. पूर्वीचे राजे महान होते, महान. आम्ही एक असं गुरुमुखातून ऐकलं, लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान होते. महाराज फार मोठा त्यागी महात्मा होता. गुरुदेवाच्या मुखातून मी असं ऐकलं, लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांचे मुलं पायी कॉलेजला जायचे, पायाने जायचे, सायकल सुद्धा नव्हती. ते मुलं म्हणाले, आम्ही ज्या कॉलेजमध्ये जातो तिथे आमचे मित्र मोठमोठ्या 4 चाकी गाडीमध्ये बसून येतात आणि आम्हाला सायकल सुद्धा नाही. बाबा आपल्या घरापुढे तर कितीतरी गाड्या लागल्यात, मग एखादी गाडी आम्हाला द्या ना बसून, शाळेत बसून जायला. ऐका लाल बहादूर शास्त्री काय म्हणतात. लाल बहादूर शास्त्री म्हणले, बाळांनो गाड्या आहेत आपल्या घरासमोर, पण हे तुमच्या बापाच्या गाड्या नाहीत. ह्या गाड्या प्रजेच्या गाड्या आहेत, ह्या गाड्या देशाच्या आहेत. माझ्या गाड्या नाही, देशाच्या आहेत. तुम्हाला जायचं जा, पण तुझ्या बापाची गाडी नाही, माझी गाडी नाही, देशाची गाडी. आज लालदेवाच्या गाड्या कुठं कुठं जातात रामकृष्णारे, घरातले काम करायला जास्त फिरतात. काय पूर्वीचे लोक होऊन गेले. महात्मा गांधी काय 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 महात्मे होऊन गेले. अरे परमार्थात सर्व आयुष्य व्यतीत करतात, कोणी महात्मा म्हणत नाही. पण माझ्या प्रजेला पुरेसा कपडा नाही तर मी सुद्धा कपडे घालणार नाही. काय ह्यांची किती दिव्य धारणा आहे लोकांची. आज काय चाललंय, कमाल आहे. कसं म्हणे देशाचं भयान असं चित्र आपल्या समोर. आता राजा परीक्षित खरा राजा होता, प्रजेचं वास्तव कल्याण करणारा हा सम्राट सार्वभौम चक्रवर्ती राजा परीक्षित होता.
आत्मार्थम न जीवंते. तो जगतो दुसऱ्याच्या कल्याणासाठी जगतो. दुसऱ्याचं कल्याण, दुसरा उपकार, दुसऱ्याचं रक्षण व्हावं यासाठी परीक्षित राजाचं वर्तन आहे, अस्तित्व आहे. ज्यांचं शरीर लोकांच्या हितासाठी, ज्यांचं शरीर लोकांच्या कल्याणासाठी, लोक कल्याणकारी शरीराचा त्याग करण्यासाठी परीक्षित गंगेच्या किनारी का आला? तो जगत होता, स्वार्थासाठी जगत नव्हता, परोपकारासाठी जगत होता, परार्थासाठी जगत होता. परोपकारी शरीर, त्या शरीराचा त्याग करण्यासाठी गंगेच्या किनारी का आला? अन्न आणि पाण्याचा त्याग परीक्षितीने का केला? असं शौनकजी सूतजी महाराज विचारतात आणि सूतजी महाराज त्याला उत्तर देतात. सूतजी महाराज म्हणतात, हा भागवत ग्रंथ जो आहे ना, हा ग्रंथ कधी प्रकट झाला? द्वापार युग संपला, कलीला प्रारंभ झालेला आहे आणि हा संधी काल जो आहे, द्वापार युगाची समाप्ती आणि कलीची सुरुवात, या संधी कालामध्ये मत्स्यगंधा आणि पराशर या दोघांपासून भगवान वेदव्यासांचा जन्म झाला. आणि देवर्षी हे वेदव्यास आहेत. वेदव्यास हिमालय पर्वतावर गेले, सरस्वती गंगेच्या काठी बसले. सर्व भारत देशामध्ये सर्वात उंचीचं ठिकाण हिमालय पर्वत आहे. केदारनाथ आणि बद्रीनाथ सर्वात उंच ठिकाण. केदारनाथला ऑक्सिजन कमी पडतो, इतकं उंच ठिकाण आहे. या भौतिक दृष्टीने हा पर्वत जसा उंच आहे, या उंचीवर जसे व्यास बसले तसे विचाराच्या उंचीवरही बसले. या भौतिक पर्वत उंच शिखर ज्या पद्धतीने बसले आहेत, तसं विचाराच्या विवेकाच्या उंच शिखर व्यास बसले. त्यांची उंची जेवढी मोठी पर्वताची, तेवढी त्यांच्या विवेकाची, विचाराची उंची आहे. काय विचार आहे? लोकांना सुख कसं होईल, सर्व लोक कायमचे सुखी कसे होतील, लोकांचं वास्तव कल्याण कसं होईल, सर्व विश्वाची चिंता वाहणारा तो संत असतो. संत असतो एवढी त्याची विवेकाची उंची असते. म्हणून एवढं उंच ठिकाणी विवेकाच्या उंच शिखरावर हे व्यास विराजमान आहेत. विचार करतात लोकांचं कल्याण कसं होईल. कर्मकांड कठीण आहे. कर्मकांडामध्ये लोकांची प्रवृत्ती जरी झाली तर त्या यथार्थ कर्मकांडाचा अनुष्ठान लोकांच्या जीवनामध्ये होणार नाही. म्हणून व्यासाने एक वेद आहे ते 4 विभाग केले. पण हे ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये असल्यामुळे, विशिष्ट लोकांना त्याचा अधिकार असल्यामुळे हे लोकांना समजणार. पुन्हा व्यासांना दया आली आणि व्यासांनी तो वेदातला अर्थ पुराणात आणला. वेदातला सिद्धांत पुराणाच्या कथानकाच्या माध्यमातून तो समजून सांगण्याचा प्रयत्न केला. 17 पुराण लिहिले तरी पण लोकांना समजणार. लोक देवप्राप्तीच्या साधनेमध्ये प्रवृत्त होत नाहीत. हे व्यासांच्या पुन्हा लक्षात आलं. महाभारत नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. ज्या महाभारतामध्ये 1,00,000 श्लोक आहेत, थोडा मोठा ग्रंथ लिहिला. एवढ्या दिव्य दिव्य त्यामध्ये कथानक, मोठमोठे कथानक सांगितले आणि या कथानकाच्या माध्यमातून लोक साधनेमध्ये प्रवृत्त होतील, देवाच्या चरणकमलापूर्व जातील अशी धारणा व्यासांची होती. तरी पण त्या ग्रंथापर्यंत लोक जात नाहीत, साधनेमध्ये प्रवृत्त होत नाहीत, पुन्हा व्यास खिन्न नाहीत. काय करावं समजणार. लोक कल्याणासाठी आपला अवतार आहे. लोकांना आपल्या वास्तव आनंदापर्यंत घेऊन जाण्यासाठी माझं अस्तित्व आहे, माझं राहणं आहे. पण लोकांना समजणं काय करावं. व्यास खिन्न बसले. खिन्न बसले असताना तितक्या अवधीमध्ये भक्तीचे आचार्य देवर्षी नारद श्रीमन्नारायण श्रीमन्नारायण असं भजन करत करत देवर्षी नारद तिथे आले. नारद आल्याबरोबर व्यासांनी नारदांच्या चरणी साष्टांग दंडवत घातला आणि पुन्हा नारदांनी व्यासाच्या चरणी प्रणिपात केला. देवऋषी आहेत. नारदाला व्यास म्हणतात, व्यासजी महाराज, लोकांचं कल्याण व्हावं, लोक कायमच्या सुखाला प्राप्त व्हावेत, दुःखातून मुक्त व्हावेत, यासाठी मी अनंत ग्रंथ रचना केली. पण या ग्रंथामध्ये सांगितलेले साधन कुणी करत नाही. म्हणून देवाच्या स्वरूपापर्यंत कुणी जात नाही. लोकांचा उद्धार कसा होईल. सर्व समाज जन्म आणि मरणाच्या पलीकडे कसा जाईल. सर्वात मोठं दुःख आहे मरणाचं.
आणि मरणाच्या दुःखातून पैसा, संपत्ती, सत्ता, वैभव हे काही सोडवत नाही महाराज. सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. किती संपत्ती असू द्या, लाच इथे चालती, पण यमदूत महाराज एवढी इमानदार आहे तिथे लाच घेत नाहीत. त्यांनी जर लाच घेतली असती तर कमालच आहे. पापी सुद्धा वैकुंठाला गेला असता, ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे. पण ते बिचारे इमानदारीने काम करतात, तिथे लाच घेत नाहीत. ते तेवढे इमानदार आहेत, पण त्यांना सुद्धा लाच चालते. कोणती लाच? त्यांना भक्तीची लाच. भक्ती, भगवत भक्त जर असेल ना, ते सुद्धा गपचिप परत जातात. अर्थात मरण दुःखातून सर्व जग मुक्त कसं होईल म्हणून व्यास नारदांना विचारतात. ऋषी नारद, एवढं पुराणाचं निर्माण केले, सर्व महाभारत दिला, पण लोकांचा उद्धार होत नाही, काय करावं? नारदही म्हणतात, खरंच व्यासजी आपण खिन्न दिसता, दुःखी दिसता. एवढे महापुरुष खिन्न असणं उचित नाही. जगाची चिंता मुक्त करणारे आपण चिंताक्रांत आहात, ते बरोबर नाही. आपलं वदन म्लान दिसत आहे, हे योग्य नाही. त्यावेळेस नारद व्यास म्हणतात, बरोबर आहे, मी खिन्न आहे. व्यास म्हणतात, माझ्या जीवनातलं उणीव, माझ्या जीवनात चुका मला समजत नाही, आपण सांगता. देवऋषी नारद म्हणाले, तुमच्या जीवनातली चूक मी तुम्हाला सांगू लागलो, तुम्हाला राग येणार नाही ना? महाराज, एखाद्याला जर ते चूक सांगितली ना, माणूस इतके रागावतात, अरे बाप रे बाप. अरे चूक सांगणारा आपला उपकार करतो आपल्यावर, तो चूक सांगतो, तो त्याचा उपकार होतो आपल्यावर. त्याने जर चूक सांगते, चुकीमध्ये आपली दुरुस्ती करता येते, जीवनातल्या चुकी आपण दूर करू शकतो. पण माणसं ज्याला कोणी आपण जर चुकता असं म्हणून सांगितलं ना, तो त्याच्यावर रागावतो, अशी अवस्था होते. माणसाला मोठं व्हायची एवढी घाई आहे, त्यांनी लहान होण्याचं शिकलं पाहिजे. जो लहान होण्याचं शिकतो तोच महान होतो. महाराज, इथे व्यास देवाचा 17वा अवतार आहेत, ते फार मोठे आहेत. व्यास विद्वान नाहीत, तर सर्व विद्या तिथून प्रगट झाल्या. व्यासाने सर्व ग्रंथ संपदा निर्माण केली. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व व्यासांचं, पण विश्वाच्या कल्याणासाठी लीन होतात, लहान होतात. लहान नारद उपदेश करतात, मग नारद फार मोठे, आणि व्यास नारदांचरणी लीन होतात, म्हणून व्यास लहान असं समजू नका. दोघेही महान आहेत, दोघेही अवतार कोटीतील दिव्य महापुरुष आहेत. पण विश्वाच्या वास्तव अत्यंतिक कल्याणासाठी एक लहान होतो, एक महान होतो. लहानपण देगा देवा, 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 लहानपण देगा देवा.
लहान आहे तोच महान होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज देवाकडे प्रार्थना करतात, लहानपण देगा देवा. दोघेही महान, नारद आणि व्यास दोघेही महान आहेत. मग विश्वाच्या कल्याणासाठी लहान होतात. व्यासजी महाराज म्हणतात, नारदजी मला राग येणार नाही, सांगा माझ्या जीवनातली उणीव काय सांगा. तेव्हा नारद बोलतात, व्यास महाराज तुम्ही एवढी विपुल ग्रंथ मर्यादा ग्रंथ संपदा निर्माण केली, पण त्यामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाचं ज्याप्रमाणे वर्णन केलंय त्याप्रमाणे भगवंताचं गुणगान तुम्ही वर्णन केलं नाही. आणि लोकांचा उद्धार हे पुरुषार्थाचं चिंतन ऐकून होणार नाही, तर लोकांचा उद्धार देवाचं चरित्र, देवाच्या लीला, देवाचं नाम, देवाचं धाम ह्याचं वर्णन ऐकून लोकांचा उद्धार होईल. नामचिंतनाने लोकांचा उद्धार होईल. भगवंताच्या नामाचा, भगवंताच्या धामाचा, भगवंताच्या लीला चरित्राचा महिमा गाणारा असा ग्रंथ निर्माण करा आणि त्यामध्ये लोकांचा उद्धार होईल. त्यावेळी व्यास म्हणाले, अरे महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं वर्णन केलंच आहे ना. नारद म्हणाले, नाही व्यास महाराज, महाभारतात तुम्ही श्रीकृष्णाचं वर्णन केलं, पण त्या ग्रंथामध्ये श्रीकृष्णाच्या वर्णनापेक्षा तुम्हाला कौरव आणि पांडवांची भांडणं मिटवायची होती. अगोदर झुंपलीनंतर मिटवली. घरातले भांडणं सांगितले तिथे महाभारतात कौरव आणि पांडवांचे, आणि भांडणं मिटवण्यासाठी कृष्णाला आणलं. कृष्णाचं जे वर्णन महाभारतात आलं त्यांचे भांडणं मिटवण्यासाठी आलं, पण स्वतंत्र पद्धतीने कृष्णाचं वर्णन करणारा असा ग्रंथ तुम्ही आजपर्यंत निर्माण केला नाही. म्हणून स्वतंत्र रूपाने कृष्णाचं वर्णन करणारा, कृष्णाचे गुणगान गाणारा असा ग्रंथ निर्माण करा. त्यामध्ये लोकांचं कल्याण आहे, लोकांचं कल्याण. आणि भगवंताचं गुणगान जे आहे ते गुणगान छंदबद्ध असेल, व्याकरणबद्ध असेल, नसेल अबद्ध जरी असलं तर त्यामध्ये लोकांचा उद्धार आहे, लोकांचं कल्याण आहे. आणि ज्या काव्यामध्ये, ज्या वाङ्मयामध्ये भगवंताचे गुणगान नाहीत, भगवंताचं वर्णन नाही, ते काव्य किती छंदबद्ध असेल, किती व्याकरण शुद्ध असेल, पण ते काव्य म्हणजे काक तीर्थ आहे, कावयाचं तीर्थ. कावयाचं तीर्थ म्हणजे निष्ठा. आणि मानस सरोवरावर जे हंस रममाण होतात ते हंसाचं तीर्थ परमहंसी संन्यासी विरक्त शिरोमणी महापुरुष आहेत. ज्या काव्यामध्ये भगवंताचं गुणगान आहे असं जे काव्य आहे ते काव्य जगाचा उद्धार करेल. जगाचा उद्धार करणारं काव्य फक्त अनंतस्य यशोंकितानी नामानी श्रवंती गायंती गृणंती साधवा. भगवंताचे गुण ज्यामध्ये आहेत असं काव्य जगाचा उद्धार करू शकेल. म्हणून तुम्ही हे काव्य निर्माण करा. आणि ऐका, नैष्कर्म्य विशुद्ध असं शुद्ध ज्ञान, निष्कलंक निरंजन ज्ञान जरी असेल, पण त्या ज्ञानाला भक्ती प्रेमाचा ओलावा नसेल तर ते ज्ञान शुष्क आहे. न शोभते अलम निरंजनम ज्ञानम नैष्कर्म्यम अपि अच्युत भावर्जितम न शोभते ज्ञानम अलम निरंजनम. नैष्कर्म्य ज्ञान आहे, विशुद्ध ब्रह्म ज्ञान आहे तुमचं, पण तिथे अच्युत भावर्जितम न शोभते भक्ती प्रेमावून ते ज्ञान आहे. नारद म्हणतात, तुम्ही जसं सांगता त्या पद्धतीने ऐकतात. आज समाज कीर्तनकारा जसं ऐकतो पुढाऱ्याचं ऐकत नाही. पाहण्याची पवित्र दृष्टी आहे समाजाची कीर्तनकाराकडे, आणि कीर्तनकारावर तेवढी जबाबदारी आहे. आपण हे समाजाला संत महात्म्यांची वचनं चांगलं समाजाला सांगितलं पाहिजे. म्हणून तिथे व्यास चालना नारद म्हणतात की समाज तुमचा ऐकतो, म्हणून तुम्ही काही लोकांना सांगू नका. लोकांना भरवण्यासाठी आणि आपल्या गाड्या किंवा आपले मज्जा मारण्यासाठी काही सांगू नका असं व्यास नारद म्हणत नव्हते बरं का, मी म्हणतो. आजकाल महाराज असे दुनिया झुकती है झुकना वाला चाहिए. महाराज समाजाला भुलवतात, समाजाला वास्तव सांगत नाही, हिताचं सांगत नाही, काहीतरी सांगतात गप्पा गोष्टी आणि पैसा कमवण्याचा धंदा लावलाय. कमाल आहे महाराज, आपला तो अधिकार नाही ते थांबतो. अवघड आहे काम, आपला अधिकार नाही. देवाने आपल्या जीवनात हे प्रसंग येऊ नये एवढीच देवाला करुणा भागतो. म्हणून नारद जे आहेत, नारद व्यासांना म्हणतात की भगवंताचं गुणगान वर्णन करा
त्यामध्ये लोकांचं कल्याण आहे. व्यास म्हणतात, हे नारदजी, एवढा मी विद्वान, वेगळी ग्रंथ रचना निर्माण केली, पण मला समजलं नाही की भगवंताच्या गुणगान वर्णनामध्ये लोकांचं कल्याण आहे, भक्तीमध्ये लोकांचा उद्धार आहे. हे तुम्हाला कसं काय समजलं? नारद म्हणतात, मला संतांच्या सहवासामुळे, संतांच्या संगतीमुळे हे मला जीवनामध्ये समजलं. त्यावेळेस व्यास नारदांना म्हणतात, तुमचं जीवन चरित्र मला जरा सांगता का? संताची भेट कुठं झाली, कधी झाली, कशी झाली, तुम्हाला भक्तीची आवड कशी निर्माण झाली, तुम्हाला भक्तीचं रहस्य सिद्धांत कसा समजला, कसा पटला, कसा रुचला, कसे रममान झाले, मला सर्व तुमचं आत्मचरित्र सांगता का? नारदांच्या व्यासांच्या विचारण्यावरून नारद आपलं स्वतःचं चरित्र सांगतात. चरित्र फक्त संत सांगू शकतो, सामान्य जीव चरित्र सांगू शकत नाही. का सांगू शकत नाही? सांगण्यासारखं काही नसतं म्हणून सांगू शकत नाही. चरित्र कशाला म्हणतात? सकाळी मी चरित्र शब्द अर्थ तुम्हाला सांगून गेलो. जन्मल्यापासून मरेपर्यंत शरीराकडून ज्या क्रिया लोकांच्या उद्धारासाठी होतात, लोकांच्या कल्याणासाठी होतात, त्याला चरित्र म्हणतात. आपलं चरित्र असं आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त पोटाचं, स्वतःचं पोट भरण्यासाठी क्रिया झाल्या, स्वार्थ साधण्यासाठी क्रिया झाल्या, दुसऱ्याला किती त्रास झाला, दुसऱ्याचं रक्ताचं शोषण किती केलं याचा विचार करत नाही माणसं. पण चरित्र ते आहे, विश्वोद्धारक ज्या क्रिया आहेत ते चरित्र. म्हणून संत महात्मे त्यांच्याशी काही सांगण्यासारखं असतं, त्यांच्या क्रिया विश्वाच्या कल्याणासाठी असतात, म्हणून ते चरित्र सांगू शकतात. दुसरी गोष्ट आहे, संत महात्मे चरित्र सांगत असताना त्यांचं जीवन अहंकार शून्य झालं असतं. महाराज, आपण जर मी असा मी तसा म्हणून लागलो, आपला अभिमान वाढतो, अहंकार वाढतो. पण संतांचा अहंकार स्वतःचं महत्व सांगत असताना वाढत नाही का? त्यांचा अहंकार पूर्णतः गलित झालेला असतो, अभिमान शून्य त्यांचं जीवन असतं आणि निरहंकारी जीवन असल्यामुळे. आणि त्यांनी जर चरित्र सांगितलं, ते वास्तव चरित्र जगाच्या समोर जर आलं तर त्या चरित्राकडे पाहून जगाचाही उद्धार होतो. म्हणून देवऋषी नारद आहेत, स्वतःचं चरित्र सांगतात. देवऋषी नारद म्हणतात, मी पूर्वजन्मामध्ये देवलोकामध्ये होतो, तिथे गंधर्व होतो, माझा सुंदर आवाज होता, दिसायलाही सुंदर होतो, तिथे ग्राम्य गीत गाऊ लागलो, गाणं गाऊ लागलो. देवता लोकांनी शाप दिला, अरे वैकुंठ धाम येते आणि तो गीत गातो, गाणं गातो, जा तू दासीपुत्र होशील, असा दारुण शाप दिला. आणि माझ्या एका दासीच्या ठिकाणी जन्म झाला. माझा जन्म झाल्याबरोबर माझे वडील काही कालामध्ये मरण पावले. आईला एकुलता एक, आणि माझी आई संताची सेवा करणारी होती. काय पुण्य उदयाला आलं की त्या गावामध्ये संत महात्मे आले. संत महात्मे आल्यानंतर चातुर्मासाच्या निमित्ताने संत महात्मे त्या गावामध्ये राहिले. गावातील लोकांनी विचार केला की या संताची सेवा यथोचित झाली पाहिजे, योग्य सेवा झाली पाहिजे, म्हणून माझ्या आईची नेमणूक संताची सेवा करण्यासाठी केली. का? माझ्या आईच्या ठिकाणी भाव, श्रद्धा, प्रेम, भक्ती होती, म्हणून माझ्या आईची नेमणूक संत सेवा करण्यासाठी केली. लोकांनी काहीतरी मूल्य, काहीतरी पैसा ते गावातील लोक देऊ लागले. आणि माझी आई संत महात्मे ज्या मंदिरामध्ये राहतात तिकडे सडा समार्जन करणं, त्यांचे कपडे धुणं, त्यांची भांडी धुणं, ते सेवा करू लागले. संत महात्मे भल्या पहाटे उठायचे, देवाचं चिंतन, ध्यान, धारणा करायचे, स्वाध्याय पाठ त्यांचा चालायचा. आणि सायंकाळच्या वेळेला 4-5च्या सुमारास हे गावातील सर्व शेतकरी लोक शेतातून घरी आले. रामाच्या कथा, कृष्णाच्या कथा, भक्ताचं चरित्र हे संत महात्मे सांगत असत. आणि ते चरित्र ऐकण्यासाठी माझे कान आसुसलेले होते. संत महात्मे चरित्र कधी सांगतात असं मी वाट बघायचो. आणि तिथे लोकांच्या अगोदर लहान माझं वय 5 वर्षाचा मी लहान बालक सर्वांच्या समोर जाऊन बसत असे. संत महात्म्यांनी कथा सांगितल्याबरोबर त्या कथेमध्ये माझं मन रममाण होत असे. एके दिवशी माझ्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली, संत महात्म्यांनी जे भोजन केले, जेवण केले, त्यांचा प्रसाद म्हणून जर आपल्या खायला मिळाला, अहो भाग्य आपलं, अशी भावना निर्माण झाली. संत महात्मे हे सर्वज्ञ असतात, अंतर्ज्ञानी असतात. माझ्या मनातला भाव संतांनी जाणला आणि त्या दिवशी मला
उष्ट त्यांच्या ताटातलं होतं ते मला खायला दिलं. उच्चिष्ट लेप अनुमोदितो द्विजयी, ताटामध्ये जे अवशिष्ट भाग होता तो खायला दिला. आणि तो खाल्ल्याबरोबर काय झालं, माझ्या जीवनातील पाप आहे तद अपास्त किलबिषः, जीवनातलं पाप नष्ट झालं. आता उष्ट म्हणजे ताटातलं उष्ट का? भगवान सांगतात गीतेमध्ये, उच्चिष्ट खाणं उष्ट खाणं हे काय तामस आहार. उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामस प्रियम, भगवान सांगतात. आणि इथं सांगतात उष्ट खाल्ल्यानंतर जीवनातलं पाप नष्ट होतं. उष्ट शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पहिलं उष्ट शब्दाचा अर्थ असा आहे की संत महात्म्यांची वचन आहेत हे उच्चिष्ट आहे त्यांचं. दुसरा अर्थ असा, संत महात्मे ज्या भांड्यातील भाकरी खातात, त्या भांड्यातील भाजी खातात, त्या भांड्यामध्ये त्या टोपलीमध्ये जे भाकरी शिल्लक आहे तेही उच्चिष्ट. आणि जवळचा अर्थ जर घेतला, ज्या ताटामध्ये संत महात्मे जेवले त्या ताटातलं जर धान्य एक अन्नाचा कण असेल तेही उच्चिष्ट. तेवढी आपली श्रद्धा असली पाहिजे. हे संत महात्मे साक्षात देवच आहेत अशी दृढ भावना जर असेल, महाराज त्यांच्या ताटात जर आपण अन्नाचा कण सेवन केला तर जीवनातलं पाप नष्ट होतं. ज्ञानेश्वर महाराज निष्ठा बघा, श्रीगुरूचे उशिटे लाहे जे अवचटे ते लाभे विठे समाधी सुखासी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, श्रीगुरूचं उष्ट जर खायला मिळालं तर समाधी सुखासी विटे, समाधी सुख सुद्धा कमी वाटतं. महाराज तेवढी श्रद्धा, प्रगाढ श्रद्धा. आणि नारद म्हणतात, माझं रामदास नाव होतं, मी दासीपुत्र होतो, कथेमध्ये माझं मन मग्न झालं आणि दिवसभर 2-3 तास ऐकले कथा, दिवसभर तेच कथेमध्ये रमण व्हावं. भूक आणि तहान माझी पळून गेली, नाटवे भूक तहान घरदार काही, अशी अवस्था निर्माण झाली. चातुर्मास संपला. संत महात्मे जेव्हा निघून चालले तेव्हा मी रडू लागलो. आता संत महात्मे जेव्हा जात आहेत तेव्हा भक्तीचा आनंद, हा कथेचा आनंद, हा कीर्तनाचा आनंद आता मिळणार नाही. रडायला लागलो. संत महात्म्यांचे सद्गुरू जे होते महामंडलेश्वर, त्यांनी मला जवळ बोलवलं. शेवटच्या दिवशी फार मोठा भंडारा झाला, अन्नदान झालं. पण त्या दिवशी मी अन्नाचा कणही ग्रहण केला नाही. त्या महात्म्याला माहीत झालं आणि शिष्याकरवे त्या महात्म्याने मला बोलावून घेतलं. हे रामदासा, अरे रामदासा, तुला आमच्या सद्गुरूंनी तुला बोलावलंय. आणि माझ्या हाताला धरलं आणि सद्गुरूंच्या जवळ नेलं. ज्यांचं दुरून दर्शन होणं सुद्धा कठीण, पण आज मला त्यांच्या जवळ बसायला मिळालं. मी दासीचा मुलगा, मी गरीब, सर्व लोक मला तुच्छ नजरेने पाहत होते. कधी प्रेमाने कोणी शब्द बोलले नाहीत, कधी प्रेमाने माझ्या पाठीवर कोणी हात फिरवला नाही. पण आज साक्षात देवरूपी आठवणे संत महात्मे त्यांनी मला जवळ बोलवलं आणि मिष्टान्नानं भरलेलं ताट माझ्या समोर ठेवलेलं आहे आणि एक एक घास माझ्या मुखात ते भरवत आहेत. मला जीव घालतात. तेव्हा मुखामध्ये घास भरवत आहेत तेव्हा माझ्या डोळ्यातून प्रेम असं वाहू लागले. अरे बापरे बाप, संत महात्मे जे प्रेम करतात, महाराज जगामध्ये आपली आई सुद्धा एवढं प्रेम करत नाही. आईचं प्रेम स्वार्थी महाराज, पण संत महात्मे निरपेक्ष प्रेम करतात. आपण फक्त साक्षात्कारी संताच्या चरणकमलाजवळ जात आहेत, तिथं जर गेलं, एवढं प्रेम करतात संत महात्मे. जगामध्ये देव सुद्धा प्रेम कमी करतो, त्यापेक्षा संत सद्गुरू प्रेम जास्त करतात. आणि कंठ सद्गती झाला, अंगावर रोमांच उभरायले, डोळ्यातून प्रेम अश्रू वाहतात. त्या संत महात्म्याने मला जेवण भरवलं, माझ्या डोक्यावर कृपेचा हात फिरवला आणि रामदासा, हे बाळा, आम्ही गेल्यानंतर तू दुःखी होऊ नको, खिन्न होऊ नको. 4 महिने आमच्या सहवासामध्ये परमात्म्याच्या दिव्य लीला कथा ऐकल्यात, त्याचं तू चिंतन अनुसंधान करत जा. आणि तुला एक मंत्र देतो, या मंत्राचा जप करत जा. हा जर मंत्र म्हटला, तुला कथा ऐकत असताना जो आनंद होत होता तो आनंद मिळत जाईल आणि तुला कालांतराने प्रभूचं दर्शन होईल. तो मंत्र कोणता आहे? संत महात्मा मंत्र देतात. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. नमो भगवते तुभ्यं, हे भगवान तुला नमस्कार असो. वसुदेवाचा मुलगा जो वासुदेव त्याला नमस्कार, आणि त्या वासुदेवाचा कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध,
आणि त्या कृष्णाचा बाहू संघर्षण बलराम चतुर्व्यूह म्हणतात त्याला. या सर्व देवतांना माझा नमस्कार असो. ते भगवान स्वरूप आहेत. धीमही त्यांचं मी ध्यान करतो असा मंत्र त्या संत महात्म्याने दासीपुत्राला दिला आणि संत महात्मे निघून गेले. व्यास म्हणतात, हे नारदजी, संत महात्मे जेव्हा निघून गेले, पुढचं जीवन आपलं कसं गेलं, पुढची जीवन क्रमण आपली कशी घडली, ते मला सर्व सांगा. तेव्हा नारद म्हणतात, संत महात्मे जेव्हा निघून गेले तेव्हा माझी आई लोकांचे गुरं सांभाळत होती. कारण गरीब परिस्थिती, खायला काही मिळत नाही, कुठंतरी मोलमजुरी मिळत नाही, म्हणून गुरं सांभाळत आहे. आणि ते काहीतरी पैसा देतात तेव्हा धान्य आणावं आणि माझं भरणपोषण मातेने करावं. एके दिवशी पावसाळ्याचे दिवस आहेत, डोंगराव गुरं चारण्यासाठी नेले आणि गुरं चारून ती माता घरी गावाकडे घेऊन येत आहे. गोठ्यामध्ये ते गुरं बांधली आणि बांधल्यानंतर 7 ते 8 वाजले असतील. गाईचे धार काढण्यासाठी ती माता हातामध्ये ते भांड घेऊन त्या गोठ्यामध्ये निघाली. पावसाचं वातावरण तयार झालं होतं. आकाशामध्ये ढग आले होते. विजांचा कडकडाट होत होता आणि अमावस्याची रात्र आहे या पद्धतीने भयानक असं वातावरण तयार झालं होतं. उष्ण वातावरण तयार झालेलं आहे आणि माझी माता स्वतःचं शरीर स्वतःला दिसत नाही असा निबिड घनदाट अंधार पडला. आणि त्या अंधारामध्ये माझी माता त्या गोठ्याच्या रस्त्याने जात असताना भला मोठा नाग, असा भयंकर विषारी महानाग असा फणी पसरून त्या रस्त्यावर बसला होता. हवा खात बसला होता तो. आणि जणू काय कालाने प्रेरणा केलेला हा साप माझ्या आईचा पाय दुर्दैवाने त्या सापाच्या फणीवर पडल्याबरोबर सापाने दंश केला आणि माझी आई जागेवर ठार झाली. त्यावेळेस व्यास म्हणतात, नारदजी, जगामध्ये तुम्हाला फक्त एक माता होती, दुसरं जगात कुणी नव्हतं. प्रेमाचं ठिकाण फक्त आई होती. आणि जेव्हा आई निघून गेली मग तुमची काय दयनीय अवस्था झाली असेल, तुम्हाला कोण आहे? त्यावेळेस नारद म्हणतात, नाही व्यासजी, आई जेव्हा मरण पावली मला आनंद झाला. कसं काय? त्यावेळेस नारद म्हणतात, एक उपाधी होती फक्त आई. आता ही आई गेल्यानंतर मी देवाचं भजन करण्यासाठी मोकळा झालो, निरुपाधिक झालो. आता कसलीच बाह्य बंधनं जीवनामध्ये नाहीत, म्हणून मला अंतस्थ आनंद झाला. आणि मातेचा अंत्येष्टी संस्कार केला. तिथेच ती झोपडी होती, त्या झोपड्याचा आग लावली, मातेचा अंत्येष्ट संस्कार केला, पूर्ण विधी पूर्ण केला. आणि हे व्यासजी मी निघालो. कुठे निघालो? गावाच्या बाहेर पडलो. जसा रस्ता सापडेल त्या वाटे निघालो. पुढे जात असता रस्ता संपला, पाऊल वाट संपली. घनदाट निबिड असं अरण्य लागलं आणि त्या अरण्यामध्ये गेलो. त्या अरण्यामध्ये अनेक हिंस्र पशु, वाघ, सिंह, लांडगे असे पशु आहे. किरण घनदाट जंगल. आणि तिथे गेल्यानंतर पुढे गेलो. दुपारची वेळ आहे. तहाण्याने भुकेने व्याकुळ झालो. भूक लागली, तहान लागली. त्या अरण्यामध्ये भरपूर अमृतप्राय असे फळ त्या झाडाला होते. फुलाने ते अरण्य भरून गेलं होतं. पण स्नान केलं नाही, देवाची पूजा नाही, मग अन्न कसं ग्रहण करावं? मग स्नानासाठी मी नदीच्या जवळ गेलो. नदी ही दुतड्या ओसंडून अशी नदी वाहत होती आणि नदीमध्ये स्नानासाठी मी डुबकी मारली. नदीमध्ये डुबकी मारल्यानंतर पुन्हा बाहेर आलो. नदीच्या बाहेर आलो. झाडाला पाठ टिकून असं बसलो आणि देवाचं ध्यान लावलं. डोळे झाकल्याबरोबर ध्याता ध्यान आणि ध्ये ही त्रिपुटी मावळून गेली आणि मला प्रभूचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला. आणि एका आनंदाच्या महासागरामध्ये डुंबून गेलो. आणि पुन्हा मी डोळे उघडले त्यावेळी तो आनंद लोपला. आनंद जेव्हा लोपला तेव्हा माझ्या अंतःकरणाची तडफड होऊ लागली. पाण्यापासून जर मासा बाजूला काढला तडफडतो, त्याप्रमाणे हा हृदयामध्ये ध्यान अवस्थेमध्ये भगवत दर्शनामध्ये जो आनंद झाला होता त्या आनंदासाठी माझ्या अंतःकरणाची तडफड होऊ लागली. आणि नंतर आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं, हे दासीपुत्रा, हे रामदासा, आणखीही देवाच्या साक्षात्कारासाठी तुझं अंतःकरण आणखीही तेवढं विशुद्ध झालं नाही. आणखीही अंतःकरणामध्ये दोष आहेत, कषाय आहेत. पुढच्या जन्मामध्ये तुला लहान वयामध्ये प्रभूचं दर्शन घडेल.
असं आकाशवाणी झाली. आकाशवाणी थांबलेली आहे आणि नंतर देवर्षी नारद जे आहेत सर्व महाप्रलय झाला आणि त्या महाप्रलयामध्ये देव त्या दासीपुत्राचं शरीर आहे ते शरीर हे खाली पडलेलं, ते शरीर ही मेलं. आणि पुन्हा सृष्टीची रचना जेव्हा झाली, रचना होत असं सप्त ऋषी प्रगट झाले. त्यामध्ये नारद आहेत. नारदांचाही मागच्या जन्माचे दासीपुत्र, ते दासीपुत्र नारदांच्या रूपाने पुन्हा प्रगट झाले. ते नारद अगोदर ते गंधर्व, नंतर दासीपुत्र आणि नंतर नारद. आणि जन्मल्याबरोबरच देव जवळ आले आणि देवाने एक अत्यंत सुंदर विणा दिला. सप्त स्वर ज्या विण्यावर आहेत असा सुंदर विणा देवाने स्वतः नारदांना दिला. आणि देवाने डोक्यावर हात ठेवला, नारदा इच्छा केल्याबरोबर मला तुला माझं दर्शन होईल असं नारदांना देवाने सांगितलं. आणि देवऋषी नारद आहेत ते हातामध्ये विणा घेऊन त्रिभुवनामध्ये देवऋषी नारद असं भ्रमण करू लागले. इच्छा केल्याबरोबर वैकुंठात वैकुंठात आपल्या इकडे शिरगावला शिगुणबाबाच्या पवित्र समाधीस्थळी लगेच कथाला ऐकायला जायचंय, लगेच तिथे नारद आलेच. इच्छा केल्याबरोबर नारदांचा दिव्य शक्ती, त्रिभुवनामध्ये गमन करण्याची शक्ती साक्षात परमात्म्याने दिली. महाराज जो विणा साक्षात देवाने बनवलेला आहे, देवाने दिलेला विणा कुणा बनवला असेल इथे काही भागवतात लिहिलं नाही, पण देवाने दिला. देव दत्ताम इमाम विणा स्वर ब्रह्मभूषिताम, देवाने दिलेला विणा. आणि त्या विणावर गायन करणारे तेही देवऋषी नारद, देव साक्षात्कारी महात्मा. विणा दिला देवाने, गाणारेही देवाचं दर्शन झालेले आणि गातातही देवासाठी. काय त्यामध्ये आनंद असेल. आणि असं देवासाठी गुणगान करणारे देवऋषी नारद भगवंताचं गुणगान करत असताना आपल्यासारख्या सामान्याचं मन आहे आपल्याकडे ते देवऋषी नारद खेचून घेत आहेत. आणि देवऋषी नारद ते भजन करत 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 देवऋषी नारद निघालेत. आपणही देवऋषी नारदांच्या भजनामध्ये सम्मिलित होऊया, आपणही नारदांना निरोप देऊया. नारायण नारायण असं भजन चाललंय, आपणही त्या भजनामध्ये आनंद लुटूया. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण. नारायण नारायण ओम नमो श्री नारायण.
गोपाल भगवान कृष्ण की जय, कृष्ण कन्हैया लाल की जय, जय ऋषि नारद महाराज की जय, जय श्री राधे। देवऋषी नारद आहेत. प्रभूचं चिंतन करत करत देवऋषी नारद निघून गेले. इकडे वेदव्यास आहेत. बद्रीनाथाच्या ठिकाणी सरस्वती गंगेच्या काठी नारदांनी व्यासांना भगवंताचं गुणगान निर्माण करणारा ग्रंथ तयार करा हा जो आदेश दिला. इकडे व्यास या सरस्वती गंगेच्या काठी व्यास गुंफ आहेत. त्या गुंफेमध्ये बसलेले डोळे झाकले आणि भगवंताचं ध्यान लावलं. ध्यानामध्ये प्रत्यक्ष भगवंताने पुण्य सलीला यमुना मैया, त्या यमुने मैयाच्या वाळवंटामध्ये हा कन्हैयाने त्या दिव्य दिव्य लीला केल्यात. ते प्रत्यक्ष लीला, ते गाई, ते वासर, ते सोंगडी, ते पेंद्या, वाकड्या, श्रीदामा, मधुमंगल, हे कृष्णाची टीम प्रत्यक्ष त्या व्यासांना आपल्या हृदयामध्ये दिसला. प्रत्यक्ष लीला, प्रत्यक्ष खेळ परमात्म्याचे व्यास आपल्या हृदयामध्ये पाहतात आणि जसं पाहतात तसं लिहून काढतात. व्यासांनी नारदांनी चतुश्लोकी भागवताच्या रूपाने हा ग्रंथ व्यासांना सांगितला. व्यास डोळे झाकतात आणि डोळे झाकून 4 श्लोक आहेत. त्या 4 श्लोकावर ज्या दिव्य लीला डोळ्याला दिसतात अंतपटलामध्ये त्या प्रत्यक्ष लिहून काढतात, लिपिबद्ध करतात. व्यासाने जो ग्रंथ लिहिला तो आठवून लिहिला नाही. प्रत्यक्ष परमात्म्याच्या दिव्य लीला व्यासांना हृदयामध्ये दिसल्या, जशा दिसल्या तशा लिपिबद्ध केल्या. तो ग्रंथ श्रीमद भागवत ग्रंथ आहे. आणि बद्री आश्रमामध्ये व्यास जे होते, बद्री म्हणजे बोर, संस्कृत मध्ये बोराला बद्री म्हणतात. बोरीचे झाड जिथे जास्त आहेत आणि बोरीच्या झाडांना जो आश्रम वेष्टिलेला आहे, आच्छादित आहे, सभोवती बोरीचे झाड जास्त आहेत, त्याला बद्री आश्रम म्हणतात. आणि जिथे देव आहे त्या देवाला बद्रीनाथ म्हणतात. हे मला बरोबर बद्रीनाथ का? बोरीचे झाड तिथं नाथ स्वामी जो परमात्मा त्याला बद्रीनाथ म्हणतात. आणि हा ग्रंथ पूर्ण झाला. हा ग्रंथ साक्षात जीवनातला शोक, मोह, भय निवृत्त करणारा दिव्य ग्रंथ आहे. यश्याम वै श्रीयमाणायाम, हा ग्रंथ ऐकल्याबरोबर कृष्णे परमपुरुषे भक्ती उत्पत्तते पुंसः शोक मोह भयापः.
हा ग्रंथ कसा आहे? हा ग्रंथ ऐकल्याबरोबर भगवंताच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं. प्रत्येकाचं अंतःकरण प्रेम स्वरूप आहे, पण आपल्या प्रेमाचा विषय नासक्या पुसक्या वस्तू आहेत, व्यक्ती आहे. विखुरलेलं प्रेम एकत्र करायचं आणि देवाच्या शरणकमळी स्थापन करायचं, त्यालाच भक्ती म्हणतात. तीच भक्ती आहे. ही कथा ऐकल्याबरोबर देवाविषयी प्रेम निर्माण होतं आणि प्रेम जर निर्माण झालं, शोक मोह भयापहा, जीवनातला शोक, जीवनातला मोह आणि जीवनातली भीती निवृत्त करणारा हा दिव्य ग्रंथ आहे. शोक मोह भया. भूतकालीन पदार्थाविषयी जो आहे शोक असतो, वर्तमानकाल पदार्थाविषयी मोह असतो आणि भविष्यकालीन पदार्थाविषयी भीती असते. हे दुःख 3 ठिकाणी विभागल्या गेलं. शोक असेल, मोह असेल, भय असेल, दुःखच आहे त्यामध्ये. ह्या दुःखाने 3 रूप धारण केले, शोक, भय आणि मोह. हा भागवत ग्रंथ असा आहे, शोक मोह आणि भय नष्ट करणारा हा दिव्य ग्रंथ आहे. हा दिव्य ग्रंथ भगवान पूज्यपाद शुकाचार्य महाराजांना व्यासांनी सांगितला, शिकवला. आणि शुकाचार्य महाराज इकडे परीक्षितीला सांगतात. शुकाचार्य महाराज मातेच्या उदरातून जेव्हा प्रगट झाले, जन्मले, हिमालय पर्वतावर गेले आणि हजारो वर्ष समाधीत लावले. समाधीतून बाहेर येऊन हा ग्रंथ ऐकला तरी कसा? तो व्यासाचा मुलगा निवृत्ती निरतः सर्वतोपेक्षक मुनीही असं असताना ग्रंथ ऐकण्याची इच्छा शुकांना झाली कशी? समाधीतून त्याचं मन शुकांचं बाहेर आले तरी कसं? असा शौनकाने प्रश्न विचारला. सूतजी महाराज सांगतात, ठीक आहे, शुकाचार्य महाराज आत्मराम आहेत, आपण अनात्मराम आहोत. संत महात्मे देवाच्या ठिकाणी रममाण होतात, आपण देवाला सोडून सर्व ठिकाणी रममाण होतो, फक्त देवाच्या ठिकाणी रममाण होत नाही. आपलं मन फक्त देवाच्या चरणकमळी रममाण होत नाही, अन्यत्र सर्वत्र रममाण होतं. म्हणून आपण अनात्मराम आहोत. संत महात्मे आत्मराम असतात. ते मुनी आहेत, मननशील आहेत, त्यांच्या जीवनात कोणतेही संशय नाहीत. असे शुकाचार्य महाराज, अशी दिव्य अवस्था ज्ञानाची असूनही हा ग्रंथ ऐकण्याची इच्छा कशी झाली? त्याचं एकमेव कारण सांगतात. एकदा व्यासाचे 2 शिष्य त्या हिमालय पर्वतावर लाकडं आणण्यासाठी वनामध्ये गेले होते आणि गेले असताना व्यासांनी 2 त्यांना श्लोक पाठ करण्यासाठी दिले होते. हे श्लोक पाठ करा आणि पाठ करत करत लाकडंही गोळा करून आणा, समिधाही घेऊन या. त्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंताचा विश्वमोहन अत्यंत लावण्य, अत्यंत सुंदर जो आहे परमात्मा, तर सुंदरतेचं वर्णन एका श्लोकामध्ये होतं. दुसऱ्या श्लोकामध्ये परमात्मा निर्निमित्त दया करणार, दयेचा सिंधू सागर परमात्मा आहे, असं दुसऱ्या श्लोकाचा अर्थ होता. आणि ते श्लोक घोकणपट्टी करू लागले. घोकणपट्टी करत असताना हजारो वर्ष शुकाचार्यांची समाधी होती, समाधीमध्ये मग्न झालेले. महाराज समाधी असे असते, हातपाय कुऱ्हाडीने जरी तोडले तरी तो वृत्तीवर येत नाही, त्याला दुःख होत नाही, त्याला समाधी म्हणतात. काही हो, चित्त महासुखी पोहडलिया शेवच नाही, त्याला समाधी म्हणतात. अशा निर्विकल्प समाधीमध्ये पूज्यपाद शुकाचार्य महाराज असताना पहिला श्लोक ऐकला की परमात्मा असा आहे की ज्या परमात्म्याने एक दुष्ट स्त्री स्तनाला विषाचा लेप लावून परमात्म्याला मुखामध्ये विष देऊन मारण्याच्या हेतूने दुष्ट भावनेने परमात्म्याकडे आली होती, परमात्म्याने तिला ठार केलं, पण आपल्या स्वरूपामध्ये स्थान दिलं. जी मातेला गती दिली तेवढी सद्गती त्या पुतनेला दिली. पुतना अहो बकीयम स्तनकालकूटम जिगांस या बाई दपे साधिवी. अहो बकीयम, बकी म्हणजे राक्षसीयम, यम बकी, त्या बकासुराची बहीण बकी, अर्थात ही पुतना आहे. अहो बकीयम स्तनकालकूटम, विषाचा लेप करून आली होती, मारण्याची इच्छा न आली, पण लेभे धातृविचताम गतिम लेभे, आईला जी दिव्य गती दिली तेवढी श्रेष्ठ गती. संकादिक महात्म्यांना जी दिव्य वैकुंठाची गती आहे, आपल्या स्वरूपामध्ये स्थिती आहे, तेवढी दिव्य स्थिती मारण्यासाठी आलेल्या दुष्ट स्त्रीला या परमात्म्याने दिली. एवढा दयाळू, एवढा दयाघन देवाशिवाय कोण आहे? महाराज विचार करा. जो व्यक्ती मरण्यासाठी येतो
त्या व्यक्तीला सुद्धा तो आपल्या स्वरूपामध्ये स्थान देतो. जो हृदयातून प्रेमपूर्वक त्याचं नाव घेतो त्याला कोणती गती देईल, त्याला नरकाला कसा पाठवेल. देवाची निंदा करतो त्याचाही उद्धार करणारा परमात्मा आहे. शिशुपाळाने त्याला शिव्या दिल्या, निंदा केली, तरी पण त्याला स्वरूपामध्ये स्थान दिलं. पुतना मारण्यासाठी गेली तरी पण स्वरूपामध्ये स्थान आहे. आपण जर प्रेमपूर्वक अंतःकरणाने त्याला जर हाक मारली, त्याचं नाव घेतलं, तर आपला उद्धार परमात्मा का करणार नाही. थोडा दयाघन परमात्मा आहे. हा श्लोक ऐकल्याबरोबर शुकाचार्यांची समाधी भंग झाली. शुकाचार्य महाराज त्या मुलाचं समोर उभं आहे. अरे बाला, हे श्लोक पुन्हा पुन्हा म्हणा. कोणा ग्रंथातला श्लोक आहे हा? ते म्हणू लागले श्रीमद भागवत महापुराणातला आहे. अच्छा, आणखी श्लोक पाठ आहेत का तुम्हाला? अहो 1-2 नाही, 18,000 श्लोक आहेत असे. अरे बापरे बाप. दुसरा एक श्लोक म्हटला, वराह पीलम नटवर भू कर्णयो कर्णिकारम बिभ्रतवाज कणकपीशम वैजयंतींच माला. वराह पीडम, वराह म्हणजे मोर, अपीड म्हणजे पीस, ज्याने मोराचं मुकुट, मोर मुकुट ज्याने कपाळ धारण केला आहे, कानामध्ये कुंडल आहेत, गळ्यामध्ये वैजयंती माला आहे, आदर ओठार बंसी बासरी, आणि ती बासरी परमात्मा वाजवत आहे. एका हातात खांद्यावर कांबळी आहे, एक हातामध्ये काठी. असा सुंदर परमात्म्याचं वर्णन ऐकल्याबरोबर ते शुकाचार्य महाराज लगेच लहान उडी जशी मारावं, लहान लेकरांनी तशी उडी मारली, समाधीतून बाहेर आले. आणि असे श्लोक, तो ग्रंथ मला दाखवा, ग्रंथ दाखवा. कुणी शिकवला हा ग्रंथ? व्यासांनी शिकवला. अच्छा, मला शिकवतील का? हो, चला आमच्या बरोबर. आणि त्या मुलाच्या बरोबर शुकाचार्य महाराज आले. आल्याबरोबर पाहतात व्यासाने पाहिलं तर आपलाच मुलगा आहे. एकुलता एक मुलगा, म्हातारपणामध्ये झालेला मुलगा, आणि जन्म झाल्याबरोबर मातेच्या उदरात असताना वेदाचे मंत्र म्हणत होता. एवढा ज्ञानी मुलगा, एवढा साक्षात देवच असणारा मुलगा जेव्हा पळून गेला, कुठंतरी लपून बसला 1000 वर्ष, त्याचा शोध लागला नाही. आणि पुन्हा 1000 वर्षानंतर जेव्हा मुलगा आला तेव्हा त्या माते पित्याला किती मोठा आनंद झाला. त्यांचा आनंद हृदयात नाही, गगनात सुद्धा मावेना. एवढा मोठा आनंद त्या व्यासांना, व्यासांच्या पत्नीला झाला महाराज. आणि इकडे शुकाचार्य महाराज आहेत. शुकाचार्यांना सुद्धा अन्य शिष्य ज्या पद्धतीने सेवा करतात तशी सेवा शुकाचार्याकडून करून घेतली. साठी 12 अध्याय इथे वर्णन केले आहेत. त्यामध्ये कुंतीचं चरित्र आलं, पितामह भीष्मांचा प्रयाण ठाम्याने मारले तेही कथानक, हे पूर्व इतिहास सांगतात. इकडे कौरव आणि पांडवांचं युद्ध संपलंय. आणि संपल्यानंतर हा दुर्योधन, त्या दुष्ट दुर्योधनाने ही पतिव्रता माता द्रौपदीला दुष्ट संकेत केला. ज्या मांडीकडे संकेत केला, दुष्ट संकेत केला, त्याच मांडीवर भीमाने गदा मारली आणि ती मांडी मधून फाडून टाकली. महाराज, मांडीतून रक्त असं येत होतं, त्याप्रमाणे मांडीतून तिथे मांसाचे लोदे असे गळत होते. रक्ताचा महापूर वाहत आहे. रक्ताच्या थरोळ्यामध्ये, रक्ताच्या डोहामध्ये हा दुर्योधन घटांगळ्या खात आहे. प्राण निघून जाण्याची वेळ दुर्योधनाची. इतक्या या मरण प्रसंगी ते त्याचा मित्र आहे अश्वत्थामाला. अश्वत्थामा म्हणला, अरे सख्या, हे मित्रा, मला माहित आहे या प्रसंगी तुला आनंद कशाने होईल. ज्याने तुला गदा मारली त्याचं मस्तक घेऊन येतो, त्याला शिरच्छेद करतो. एकट्याचं मस्तक आणत नाही, 5 पांडवाचंही मस्तक मी इथं घेऊन येतो. आणि हा दुष्ट अश्वत्थाम्या 5 पांडव ज्या तंबूमध्ये झोपले तिकडे निघाला. महाराज, देवाला सर्व काय कळतं. देवाला माहीत झालं झोपलेले पांडव होते, त्या पांडवांना देवाने उठवलं. देव म्हणत आहे, अरे मला उष्णता भडकत आहे, गरम होत आहे, यमुनेच्या वाळवंटात चला. यमुनेच्या वाळवंटात घेऊन परमात्मा त्या 5 पांडवाला घेऊन यमुनेच्या वाळवंटात गेला. इकडे 5 पांडवाचे 5 मुलं अंगावर कपडा पांगून झोपले होते. त्या दुष्ट अश्वत्थाम्याला असं वाटलं हेच 5 पांडव आहेत. आणि 5 पांडव समजून हातामध्ये नग्न तलवार घेतली, क्रूर निर्दयी दुष्ट असा प्रहार केला. आणि 5 पांडवाचे 5 मुलं जागीच ठार केले. ते मस्तक आहेत आपल्या हातामध्ये घेतले आणि इकडे दुर्योधनाकडे येत आहे. दुर्योधनाला ते मस्तक दाखवल्यावर त्याने ओळखलं, मूर्खा, अरे दुर्योधना, हे पांडव नाहीत, अरे माझे मुलं आहेत, पांडवांचे मुलं आहेत, आमचा वंश तो छेदन केला. महाराज, दुष्ट दुर्योधनाला सुद्धा याचं निंदनीय कर्म
आवडलं नाही. दुर्योधन सुद्धा म्हणतो जुगुप्सितम कर्म विग्रहयंती, त्याची निंदा करू लागला. इतकं भयंकर कुरुकर्म केलं. लहान बालक, निरागस निष्पाप बालक आणि झोपल्या असताना मारणं हे महापापी आहे, आतताई आहे. इकडे देवाला माहीत झालं, देव भयभीत झाला आणि देव पांडवांना म्हणत, अरे पांडवांनो, हे अर्जुना, हे भीमा, हे दादा, आपल्या तंबूमध्ये काहीतरी दुर्घटना घडली, लवकर चला, लवकर चला. पांडवांनाही आपला चिरंजीवपणा विसरला आणि निर्वाणीचा बाण म्हणून अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं. पाठीमागे ब्रह्मास्त्र येत आहे. अग्नीचा गोळा जेव्हा जाळण्यासाठी आला, अर्जुन घाबरला. देवा, हे काय? कृष्ण कृष्ण महाभाग, भक्तानाम अभयंकर, हे परमात्मने, हे काय आहे, काय आहे? माझं रक्षण कर, रक्षण कर. देवाने सांगितलं, अरे तू सामान्याचा शिष्य नाही, जगद्गुरूचा शिष्य आहेस, तू काय घाबरतो? निर्वाणीचा बाण म्हणून अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलंय, तूही ब्रह्मास्त्राचा प्रतिकार ब्रह्मास्त्राने कर. देवाने सांगितलं आणि अर्जुनाने भगवंताच्या सभोवती 3 प्रदक्षिणा घातल्या. हातामध्ये ब्रह्मास्त्र घेतलं आणि ब्रह्मास्त्र सोडलं. दोन्ही ब्रह्मास्त्र आकाशामध्ये एकत्र आले. एकत्र आल्यात आकाशामध्ये भयंकर असा तेज, अग्नीचे गोलक आकाशातून खाली पडू लागले. सर्व लोक भयभीत झाले. लोक विचार करतात, प्रलयाचा कालावधी आहे, दूर आहे, आताच प्रलयाकाळ ओढवला कसा, तर लोक घाबरतात. शेवटी अर्जुनाच्या ब्रह्मास्त्राने त्या अश्वत्थाम्याच्या ब्रह्मास्त्राने निस्तेज केलं, पराभूत केलं. आणि नंतर हा अश्वत्थामा आहे, हातामध्ये काहीच नाही, आता हातामध्ये साधी काठी सुद्धा नाही. आणि अर्जुन जेव्हा धावला, सरसावला, संसारानंतर अर्जुनाने इथं मानगुल्या धरलं गच्चीला अश्वत्थाम्याच्या. अरे मूर्खा, झोपलेले मुलं होते, निष्पाप होते, निरागस होते, लहान बालका मारण आतताई महापाप्या, आता तुला ठार करतो. गळ्याला दोर बांधला आणि असं फरकटत फरकटत ज्या द्रौपदी पुढे भीष्म प्रतिज्ञा केली, द्रौपदीच्या समोर हा अर्जुन अश्वत्थाम्याला घेऊन येत आहे. रस्त्यामध्ये भगवान परमात्मा भेटला. कृष्ण म्हणत आहे, अरे अर्जुना, ज्या दुष्ट या अश्वत्थाम्याने तुझ्या मुलाला मारले, आत्ता ठार कर. महापापी आहे, आतताई आहे. ब्राह्मण जरी असेल पण लहान बालकाला, निष्पाप बालकाला जर मारत असेल, तो आतताई आहे. तो खरा योद्धा नाही, जो असावध मत्तम प्रमत्तम अनुमत्तम उन्मत्तम सुप्तम बालम स्त्रियम जडम, बेसावध असल्याला, झोपल्याला, लहान बालकाला, माता स्त्रीला जो शरणागत आहे त्याला, त्यानंतर ज्याचा रथ मोडलेला आहे, अशा लोकांना जो मारतो तो आतताई आहे, तो रिपुण आहे, तो योद्धा नाही खरा, तो आतताई आहे. म्हणून त्याला आत्ता ठार कर. पण हा अर्जुन आहे, जिच्या पुढे प्रतिज्ञा केली, तिच्या समोर अश्वत्थाम्याला आणलं. अश्वत्थाम्याला आल्यानंतर अश्वत्थामा आहे, त्याच्या अर्ध्या विषयी त्या कापल्या, अर्ध मुंडन केलं, हातामध्ये तलवार घेतली आणि प्रहार करणार. इतक्या अवधीमध्ये द्रौपदीने पाहिलं, माझ्या बालकाला मारणार दुष्ट कसा आहे. पाहत तर द्रौपदीची मान आपोआप खाली झाली. अरे माझा सद्गुरूचा मुलगा आहे, माझे सद्गुरू द्रोणाचार्य त्यांचा मुलगा आहे. सद्गुरूचा मुलगाही सद्गुरू असतो. हे नाथ, हे पतिराज, मारू नका. मुच्यताम एषः ब्राह्मणो निद्रांगुरु, सोडून द्या, सोडून द्या. सद्गुरूचा मुलगा साक्षात सद्गुरू असतो, मारू नका. हातातील तलवार अशीच खाली पडली महाराज. आणि किती मातेचं दयाद्र दयाघन अंतकरण असे द्रौपदीचं, ज्या दुष्टाने 5 मुलं ठार मारले, पण ती द्रौपदी म्हणते त्याला मारू नका. माझे मुलं मेल्यामुळे माझ्या अंतकरणाची तडफड होत आहे. ते अश्वत्थाम्याला मारल्यानंतर त्याची आई कृपी, त्याचे अंतकरण तीच तडफड होईल, म्हणून मला जे दुःख झालंय त्याच्या आईला होऊ नये. काय उदात्त भाव असेल मातेचा. गुरुचा मुलगा आहे, त्याला मारू नये, सोडून द्या. त्याच्या हातातले तलवार खाली गळून पडले. धर्मराजाला आनंद झाला. वा, काय द्रौपदी माता बोलते, धर्म्यम न्याय्यम सकृणम करुणम, धर्माला अनुसरून बोलते, न्याय्य बोलते, करुणा घन बोलते, निष्कपट बोलते, समभाव आहे बोलण्यामध्ये. धर्मराजा म्हणतो वा, चांगलंय, सोडून द्या, सोडून द्या. नकुल आणि सहदेव सोडून द्या म्हणतात. भीमाने हातामध्ये गदा घेतली. अरे सोडून द्या म्हणतात, तुम्हाला काय वाटतं का? तुमच्या पोथ्या जाळून टाका. ज्यांनी आपल्या मुलं मारले त्याला सोडून द्या म्हणता. गदा हातामध्ये घेतली, प्रहार करणार. इतक्या अवधीमध्ये धर्मराजा म्हणला, अरे भीमा थांब,
थांब म्हटल्यावर हातातला गदा महाराज तसाच गळून पडला. मोठ्या भावाची आज्ञा परिपालन करणारे हे दोघेही भाऊ होते. इतका राग आला, क्रोध आला, पण भीमाने आवरला, निमुटपणे खाली मान घातली. आणि इकडे धर्मराजा द्रौपदी नकुल सहदेव सोडून द्या म्हणतात. भीम म्हणतो मारायला पाहिजे, पण भीमाचं बोलणं कोणी ऐकलं नाही. आणि इकडे भगवान कृष्ण परमात्मा आहे. कृष्ण परमात्मा म्हणतो ब्रह्मबंधू न हंतव्य आत ताई वद अर्हण. ब्रह्मबंधू अधम ब्राह्मण जरी असला तरी न हंतव्य, हा त्याला मारू नये. पण आतताई असेल, महापापी असेल, वध अर्हण, वध करण्यास योग्य. अधम ब्राह्मण असला तरी मारू नये. आणि पुन्हा म्हणतात आतताई असेल, महापापी असेल तर मारला पाहिजे. म्हणजे मार आणि मारू नको, मार आणि मारू नको असं देव द्विधा बोलतात. अर्जुना समजे ना. शेवटी देवाने स्मित हास्य केलं, मंद मंद प्रसन्न हास देवाचा पाहिल्यानंतर देवाचा भाव अर्जुनाने जाणला. आणि अर्जुनाने त्याची दाढी अर्ध मुंडन केलं, डोकरचे अर्धे केस कापले, मिश्या अर्ध्या कापल्या आणि हातामध्ये तलवार घेतली आणि मस्त प्रहार केला. आणि अश्वत्थाम्याच्या मस्तकामध्ये तेजोमय असा मणी होता, तो मणी बाहेर काढला. मणी बाहेर काढल्यानंतर त्या मण्याबरोबर रक्त वाहू लागलं. आणि गच्चीला धरलं. गचांडी आपल्याकडे म्हणतात. गच्चीला धरलं, असं घसांडी दिली. हकाल मूर्खा, थांबवला बैठे, चालता हो. लज्जित झाला आणि लज्जित होऊन खाली मान घालून निघून गेला. संभावित सन्मानित जो व्यक्ती असतो त्याला अपमानित करणं हा त्याचा वध आहे, हा त्याचा वध. त्याला गच्चीला धरून हकलून दिलं तिथून. देवाने एक भयंकर दारुण असा शाप दिला. अरे अश्वत्थाम्या, याद राख, मला माहित आहे तू चिरंजीव आहेस म्हणून, पण हे लहान बालकाने तुझं काय केलं होतं? निष्पाप असे लहान बालक झोपले असताना तू मारले, त्याचं प्रायश्चित्त म्हणून, पाप म्हणून तुझ्या डोक्यातून सतत अखंड पू वाहील, अखंड वेदना होतील. हाय हाय त्या वेदनेत तू सतत त्याला दुःखात तू राहशील. आणखीही अश्वत्थाम्या चिरंजीव आहे, आणखी त्याला मरण नाही. डोक्याची जखम झाली, त्या जखमीत आणखी पू वाहतो. त्याला कोणतंच मेडिकलमध्ये येता येत नाही आणि त्याला दवा घेता येत नाही. देवाचा दारू शाप आहे महाराज. आणि इकडे 5 पांडव जे आहेत, 5 पांडवाला भगवान परमात्मा गंगेच्या काठी घेऊन आला. त्यांच्या मुलाचा अंत्येष्टी संस्कार केला. देवाने ते 5 पांडवांची शांतवना केली. आणि हा अश्वत्थामा दुष्ट मनुष्य तोच आहे. एकदा शिक्षा होणही, जो सावध होत नाही त्याला दुष्ट, त्याला मूर्ख म्हणतात. एवढी शिक्षा बसूनही अश्वत्थाम्या सावध झाला नाही. अश्वत्थाम्याने विचार केला, 5 मुलं मारले पांडवांचे, पण आता एकच मुलगा या उत्तरेच्या गर्भामध्ये आहे, त्याला जर मारलं मग मात्र पांडवाच्या वंशात कुणीच राहणार आहे. दुष्ट संकेत, दुष्ट संकल्प मनात धारण करून पुन्हा ब्रह्मास्त्र सोडला अश्वत्थाम्याने. आणि ब्रह्मास्त्र उत्तरेच्या दिशेने जेव्हा येऊ लागलं, उत्तरेने पाहिलं, भयंकर तेज जेव्हा आलं, उत्तरा घाबरली. हे प्रभो, पाही पाही महायोगीन देव देव जगतपदे, नान्यम तत् अभयम पश्य यत्र मृत्यू परस्परम. हे परमात्मन, पाही पाही माझं रक्षण कर. हा अग्नीचा गोळा मला जाळण्यासाठी येत आहे. हे परमात्मन, मी मेले तरी चालेल, पण माझ्या अंतःकरणा, माझ्या पोटातील जो लहान बालक आहे तो मरून आहे. तुझी भक्तीची परंपरा, संत सेवेची परंपरा, ही वारकरी परंपरा चालवणारा हा एकटाच राहिला आमच्या कुलामध्ये. म्हणून मी मेले तरी चालेल, पण माझ्या उदरातला बालक मरू नये. नंतर देव जवळ आले. देव उत्तरेला म्हणता, उत्तरे, आईचा भाव धारण कर. आणि देवाने अंगठ्या एवढं रूप धारण केलं. अंगठ्या एवढा कृष्ण बनला, उत्तरेच्या उदरात गेला. आणि उत्तरेच्या उदरात जाऊन ते ब्रह्मास्त्र होतं, ते ब्रह्मास्त्राला सुदर्शन चक्र नष्ट केलं. 7 महिन्याचा लहान बालक हा परीक्षित त्या मातेच्या उदरामध्ये असताना तो पाहत आहे, अग्नीचा गोळा मला जाळण्यासाठी येतो, आणि कोण हा माझा मोठा भाऊ त्या अग्नीच्या गोलकापासून माझं रक्षण करतो, कोण आहे. आणि ब्रह्मास्त्र नष्ट केलं. परमात्मा उत्तरेच्या उदराच्या बाहेर आले. उत्तरेने परमात्मा चरणी साष्टांग दंडवत घातला. परमात्मा निघून गेला. आणि कालांतराने जेव्हा परीक्षितचा जन्म झाला, ज्यांच्या मांडीवर हा परीक्षित दिला, मांडीवर दिल्याबरोबर मुखाकडे बघायचं, वर मुखाकडे ते बालक बघायचं. माझ्या आईच्या उदरात जो पुरुष
ज्या पुरुषाने अग्निपासून माझं रक्षण केलं तो पुरुष कुठे आहे, तो पुरुष कुठे आहे, तो कुठे आहे, प्रत्येकाचं मुख न्याहळून ते बाला बघायचं. म्हणून परितः ईक्षते इति परीक्षित, परीक्षित नाव पडलं. चौबाजून तो पाहू लागला म्हणून परीक्षित नाव पडलं गेलं. आणि मातेच्या उदरामध्ये भगवंताने त्याचं रक्षण केल्यामुळे, विष्णूने रक्षण केल्यामुळे विष्णूना रक्षिता राता नाम रक्षित म्हणून विष्णुरात नाव पडलं गेलं. ही कथा पुढे येते. इकडे पांडवांना राज्य मिळालेलं आहे आणि तेव्हा भगवान परमात्मा द्वारकेला जातात. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं. भगवान परमात्मा द्वारकेला जात असताना कुंती माता समोर आली. कुंती मातेने देवाची दिव्य स्तुती केली आणि कुंती माता म्हणते, हे देवा, कितीतरी संकट आमच्या जीवनामध्ये, वारंवार संकट जीवनामध्ये प्राप्त झाले आणि सर्व संकटातून मुक्त केलं. आज आमच्या मुलाला राज्य मिळालंय आणि आज संकट संपले की तू आता द्वारका निघून चालला. जात असताना मला एक वस्तू दे, नंतर जा. देव म्हणतात, माते माग, काय मागायचंय ते. कुंती माता म्हणते, प्रभू काही नको. विपद संमह शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शन यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. कुंती माता म्हणते, हे भगवान, नेहमी मला संकट दे, दुःख दे. देवाला धक्का बसला. महाराज, काय माता आहे? अरे देवाकडे सुख मागणारे सर्व समाज आहे, पण एकच अशी माता होऊन गेली, देवाला दुःख मागते. देवाला विचार केला देवाने, आश्चर्याचा धक्का वाटला. आजपर्यंत दुःख संकटच संकट आहेत. आज तिच्या मुलाला राज्य मिळाले, सुखाचे 4 दिवस आलेत आणि आताही दुःख मागते. ही कुंती कृष्णाची आत्या होती, वडिलाची बहीण होती, नात्याने आत्या होती. म्हणून आत्याला हिंदीमध्ये बुवा म्हणतात, म्हणून आम्हालाही कुणी बुवा म्हणतात. आत्याला हिंदीमध्ये बुवा म्हणत असतात. अर्थात तिथे कृष्ण म्हणत आहे, बुवा, हे माते, हे दुःख का मागते? त्यावेळेस कुंती माता बोलते, हे प्रभो, जोपर्यंत आमच्या जीवनात संकट होते तोपर्यंत हे होता. संकट संपले, तू निघून चाललाय. आणि संकटामध्ये देवा जसा आठव होतो तसा संपन्न अवस्थेमध्ये होत नाही. सर्व अनुकूलता जर असेल, देवाचं स्मरण होत नाही. दुःख जर आले तर माणसं देवाला आठवतात. महाराज, नास्तिक लोक देवाला नाव ठेवणार सुद्धा भयंकर रोग जर झाला, देवा 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 करतात. असं म्हण सांगतात वा. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाला जर ताप आला, देवा तू माझा बाप आहे. पितामहस्य जगतो माता धाता पितामहा, देवाची प्रार्थना करतात. आणि जर रोग निवृत्त झाला, मग मात्र असे बनतात बहादर, हे अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या बापाच्या 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 बापाचा मी बाप. आता कुठूनही लांबत चला. दुःख जर आलं तर देवाचं स्मरण होतं, पण सर्व अनुकूलता असताना स्मरण करणारा एखादाच भगवत कृपांकित असतो, एखादाच महापुरुष असतो. म्हणून कुंती माता म्हणते, दुःख आल्यानंतर तुझं स्मरण होतं, तुझा आठव येतो, तुझं नाव मुखात येतं. तुझा जर आठव झाला, तुझं स्मरण झालं, तू धावून येतो आणि धावून आला तो दर्शन होतो. भवतो दर्शनम. आपलं जर दर्शन झालं, आपलं दर्शन झालं की मग संसाराचं आदर्शन. देवाच्या दर्शनामध्ये संसाराचं आदर्शन, संसाराच्या दर्शनामध्ये देवाचं आदर्शन. ज्यांना जग दिसतं त्यांना देव दिसत नाही, आणि ज्यांना देव दिसतो त्यांना जग दिसत नाही. जगाच्या रूपाने जन नव्हे अवघा जनार्दन. जन नाही, अवघा परमात्माच परमात्मा आहे. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ, ते समस्तही श्री वासुदेव. परमात्माच परमात्मा आहे. प्रभू, तो दर्शन झालं, संसाराचं जन्ममरणाचं आदर्शन होतं. जन्ममरणाच्या पलीकडे दिव्य अवस्था प्राप्त होते. म्हणजे जीवनात दुःख दे. कुंती माता म्हणते, देवा, आणखी तू माझ्या मनात एक गोष्ट अशी मनापासून आठवत आहे. लहान असताना तू माती खाल्ली, तुझ्या आईने तुला पकडलं, ज्या हाताने माती खाल्ली तो हात त्या मातेने स्वतःच्या असा डाव्या हाताने पकडला तुझा उजवा हात. जो ज्या हाताने माती खाल्ली तोच हात पकडला,
आणि त्या यशोदेने स्वतःच्या उजव्या हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेतल्याने यशोदा माता म्हणते, सांग कस्मात मुदम अदंत आत्मन भवान भक्षितवान रहा. अदंत आत्मन माती का खाल्ली? जीभ ताब्यात ठेवता येत नाही का? ढाबा पाहायला का निघाला? हॉटेल पाहायला का निघाला? घरामध्ये चहा मिळत नाही? कमाल आहे महाराज. घरामध्ये मातेने केलेला चहा, धर्मपत्नीने केलेला चहा, निर्षा दुधाचा चहा असतो, तरी कस तरी पितात. आणि ढाब्यावर गेले तर कितीतरी महा ते लोक चहा पितात. मी एकाला विचारलं, का हो घरातला चहा पित नाहीत, तर ढाब्यावर चहा का पिता हॉटेलमध्ये? ते म्हणले, तुम्ही चहा पितच नाही, तुम्हाला काय सांगावं? अहो कथेत सांगण्यासाठी तरी सांगा ना. कथेत सांगण्यासाठी उपयोगी यावं म्हणून तरी सांगा ना. तो खरा होता बोलणार. त्यानं सांगितलं, महाराज तुम्हाला खरं सांगू का, आपल्या घरामध्ये आता एकत्र कुटुंब पद्धती नाही. घरामध्ये काय 2-3 माणसं, आम्ही दोघं, एक मुलगा, 3 माणसं. पण हॉटेलमध्ये महाराज 24 तास किती महापुरुष येतात आणि सर्व महापुरुष विधेय असतात. असो ऐसा कोठे आठवती नाही, देहीचे विधी भोगू दशा. असे विधेय महात्मे रात्रंदिवस इथं येतात या ढाब्यावर. आणि या विधेय महात्म्याचे एकदम परम पावन मुखस्पर्श त्या बशीला झाला, कपाला. आता बशी तर बसली बिचारी, बशी नाहीच आता, कप आहेत. त्या कपाला अशा विधेय महात्म्याचं मुख लागल्यामुळे आणि त्या कपात आलेला चहा तो जर आम्ही पिऊ लागलो, काय टेस्ट, काय चव आहे. काय महाराज, काय त्या हॉटेलमध्ये काय चव असते. दारुडे माणसं चहा प्यायलेले आणि त्या कपाने पुन्हा चहा प्यायचा. कमाल आहे. हॉटेलमध्ये कधी खाऊ नाही माणसं, घरातलं खावं. कधी प्रवासात प्रसंग आला तर फळ घ्यावे, पण खाऊ नाही महाराज. आहार शुद्धो सत्व शुद्धी. ज्याचा आहार शुद्ध नाही, ते मांसाहार करतात, मद्यपान करतात, त्यांचं अंतकरण लवकर शुद्ध होत नाही. देवाचं नाव घेतलं तरी लवकर शुद्ध होत नाही. पण जीवनातले आहार शाकाहारी बना, जीवनातले व्यसन संपवा, निर्व्यसनी व्हा. निर्व्यसनी माणसाने एकदा देवाचं नाव घेतलं, आणि हे सर्व व्यसन करणाऱ्या माणसं किती देवाचं नाव घेतलं तर व्यसनी माणसाचं अंतकरण लवकर शुद्ध होत नाही. आणि व्यसनी मांसाहारी माणसाचं अंतकरण एकाग्र आणि स्थिर होत नाही. एकाग्र आणि स्थिर होण्यासाठी आहार शुद्ध असला पाहिजे, सात्विक आहार. तो सात्विक आहार घेतो, त्याचंच अंतकरण सात्विक बनतं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये येणारी संख्या कमी का? जगात आजकाल निघालेले संप्रदाय लाखो सम त्यांच्याकडे, आणि आपल्याकडे मंडप कमी पडतो. मंडप मोठा आहे, माणसं कमी पडतात मंडपात बसायला. असं का होतं? त्यांच्याकडे लाखो माणसं. ते म्हणतात काही खा, काही प्या, पण आमचं नाव घ्या. ते देवाचंही सांगत नाही. ते म्हणतात काही खा, काही प्या, फक्त माझं नाव घ्या, आमचे बिल्ले खिशाला वापरा. कमाल आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज एवढे संत महापुरुष होऊन गेले, साक्षात देवच. पण ज्ञानेश्वरी पूर्ण बघा, ज्ञानेश्वरीमध्ये एकही ओवी अशी नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझं नाव घ्या, माझा जप करा आणि माझी पूजा करा. असं माऊलीने कुठं सांगितलं नाही, कुठं सांगितलं नाही महाराज. एकही ओवी मला दाखवा. तुकाराम महाराज स्वतः सांगितलं, अन्य संतांनी सांगितलं या संतांचा जप करा म्हणून, पण स्वतः संतांनी स्वतःचं वर्णन कुठं केलं नाही. म्हणून अशी जी अवस्था आहे, काय संप्रदाय, काही खा, काही प्या, पण आमच्याकडे या. कारण ह्यांचं दुकान चाललं पाहिजे ना. त्यांच्याकडे या म्हणजे त्यांना त्यांचा उद्धार करायचा नाही, ह्यांचा उद्धार झाला पाहिजे. ह्यांना भरपूर मिळा, संपलं, जग खड्ड्यात का जाईल. काय कमाल आहे, लोकांचा कसा उद्धार होईल. म्हणून आपला संप्रदाय ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, हा वारकरी संप्रदाय महाराज कितीतरी जन्माची पुण्य असेल तोच या वारकरी संप्रदायामध्ये येतो. काय संतांचं विशुद्ध ज्ञान. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. महाराज संत महात्म्या किती तत्वज्ञान विशुद्ध सांगितलं. बापरे, जीव वाळून टाकला तरी कमी आहे. आपल्या वास्तव कल्याणाचा सिद्धांत किती सुंदर त्यामध्ये सांगितला. म्हणून आहार शुद्धो सत्व शुद्धीही, अर्थात की अदंत आत्मन. यशोदा माता कृष्णाला म्हणते, माती का खाल्ली? तर जीव आवरत नाही का? काठी उगारली, दुसरा पकडला, आणि नंतर कृष्णाने खाली मान घातली. डोळ्यातून प्रेम डोळ्यातून अश्रू वाहू लागले. असे ओठ आहे वरच्या दातांखाली दाबले ओठ, थरथर अंग कापत आहे, शरीरातून घाम वाहत आहे.
भगवंताचे केस, त्या केसवर घामाचे ओघ लटकत आहेत आणि घामाघूम झाला कृष्ण. कुंती माता म्हणते, भक्ताच्या पुढे तू घामाघूम होतो, भक्ताच्या पुढे थरथर कापतो. यद्धी अपि बिभेती, भीती सुद्धा त्याला घाबरते. असं परमात्म स्वरूप. मग तो भक्ताच्या एवढा अधीन होतो, थरथर कापतो. ही झाकी आहे, हे दृश्य आहे, माझं मन खेचून घेते. कुंती माता बोलते आणि कुंती माता शेवटी सांगते, हे भगवान एवढं कर, माझ्या अंतःकरणामध्ये सासर आणि माहेर या दोघांविषयी जे अंतःकरणात मोह आहे, तो मोहपासम इवम छिंदी, तो मोहपास छिदून टाक, नष्ट कर. मातेच्या अंतःकरणामध्ये सासर आणि माहेर दोन ठिकाणचा मोह असतो. तिथंच मन धावतं, अन्यत्र धावत नाही. हे सासर आहे इकडे पांडवांचं कुल आणि माहेर आहे यादवांचं कुल. म्हणून हे आहे पांडुषु वृष्णीषु, वृष्णी म्हणजे यादव कुल. हा दृढ असणार स्नेहपास याचं छेदन कर आणि मला यातून मुक्त कर आणि नित्य निरंतर माझ्या अंतःकरणामध्ये तूच नांदला पाहिजे. माझं मन नित्य निरंतर तुझ्या चरणकमली असलं पाहिजे. त्या स्वरूपामध्ये नित्य निरंतर माझं मन रमलं पाहिजे. कुंती माता देवाला म्हणते. देवाचे डोळे डबडबले, वा काय अत्याय, काय माता आहे. आणि परमात्मा निघाला. पहिल्यांदा जेव्हा परमात्मा निघाला उत्तर आली, उत्तरेचं दुःख दूर केलं. दुसऱ्यांदा जेव्हा परमात्मा निघाला तेव्हा कुंती माता आली, कुंती माते इच्छा पूर्ण केली. तिसऱ्यांदा जेव्हा परमात्मा द्वारकेला निघाला तेव्हा धर्मराजा समोर आला. धर्मराजा म्हणत आहे, हे प्रभो, या कौरव आणि पांडवांच्या युद्धामध्ये आम्ही महायुद्धामध्ये कौरव असंख्य कौरव मारले, पण जे कौरव मारले त्यांच्या पत्न्या विधवा झाल्या, विधवा झाल्यानंतर अनाश्रित झाल्या आणि ते मुलं आहेत वनवासी झाले. त्या स्त्रिया आणि ते मुलं आम्हाला शाप देत असतील, ते पाप मी कुठं फेडू? युद्धामध्ये शत्रूला मारणं पाप लागत नाही हे मला माहीत आहे, पण त्यांचे जे मुलं आहेत, त्यांच्या ज्या पत्न्या आहेत, त्यांचा आधार संपला, त्यांचा आश्रय संपला, ते वनवासी झाले, ते आम्हाला शाप देत असतील, म्हणून दुःख कुठं फेडावं? ह्याला म्हणतात धर्माचं अंतःकरण. त्यावेळेस देवाने विचार केला, आता आपण ह्याला तत्वज्ञान सांगायचं नाही, तर हे तत्वज्ञान भक्ताच्या मुखातून ह्याला ऐकायला हवायचं. इकडे पितामह भीष्म कुरुक्षेत्राच्या ठिकाणी शरपंजरी पडले होते आणि तिथे भगवान कृष्ण परमात्मा 5 पांडवांना घेऊन कुरुक्षेत्रावर पितामह भीष्माच्या जवळ आला. महाराज, हे जे बाण जे मारले होते, अर्जुनाने बाण मारले होते, इकडून बाण मारले आणि पाठीमागून बाण निघाले आणि बाणाची शय्या, बाणाचा पलंग तयार झाला होता. पलंग पूर्ण बाण शरीरामध्ये खुबटले होते. भगवान परमात्मा तिथे जवळ गेला. अर्जुना लज्जित झाला. आता काय बघावं? ज्यांनी तर हातातल्या हातावे फोडाप्रमाणे आमचं संगोपन केलं, संभाळ केला त्या पितामह भीष्मांनी, पण त्यांनाही बाण मारलेत. अर्जुनाच्या डोळ्यातही असू आले, मीच बाण मारलेत. अर्जुन लज्जित होऊन दूर उभा राहिला. कृष्ण परमात्मा जवळ गेला. पितामह भीष्म महान भगवत भक्त होते. पितामह भीष्मांना वाटलं उठावं आणि परमात्म्याच्या चरणी गाढ असा परमात्म्याला गाढ आलिंगन द्यावं, परमात्म्याच्या चरणी साष्टांग दंडवत घालावा. पण पूर्ण अंगामध्ये बाण खुपसलेले, शरीर रक्तबंबाळ झालेला आहे, मांसाचे लोदे असे ढोळत आहेत, विकलांग झाले, शरीरामध्ये प्राण नाही, उठता येत नाही. पितामह भीष्माने डोळे झाकले आणि पितामह भीष्माने देवाला हृदयामध्ये स्थापन केलं आणि मानसिक पूजा देवाने केली. डोळ्यातून प्रेम अश्रू पितामह भीष्मांच्या वाहतात. आपल्या प्रेम अश्रूने परमात्म्याची पूजा पितामह भीष्म करत आहे. आणि अर्जुन पुढे आला. अर्जुनाला पाहिल्याबरोबर पितामह भीष्मांचं प्रेम ते द्विगुणित झालं. पितामह भीष्म म्हणतात, अहो अन्यायम अहो कष्टम. अरे बापरे बाप, किती अन्याय, किती कष्ट. ज्या पांडवांच्या बाजूला देवा तू आहेस, पण या पांडवांना किती त्रास झाला, माझ्या अर्जुनाला किती दुःख झालं, माझ्या अर्जुनाला किती त्रास झाला. ज्या अर्जुनाने बाण मारले त्याच अर्जुनाविषयी भीष्माच्या मनामध्ये किती प्रेम, शुद्ध प्रेम. माझ्या अर्जुनाला देवा किती दुःख झालं. देव म्हणतात, काय अजब आहे याचं प्रेम. आणि परमात्मा जो आहे, परमात्मा जवळ गेला. पितामह भीष्म आहेत, देवाला म्हणतात, देवा
आजपर्यंत मी तुझी प्रतीक्षा केली, तू माझी आज प्रतीक्षा कर. देवा, माझ्या अंगामध्ये पूर्ण बाण आहे, शरीरातून रक्त वाहत आहे, माझं एक महत्वाचं काम राहिले, हे काम तू पूर्ण कर. माझं मन तिथं गुंतलंय, माझी एकुलती एक कन्या, तिचं लग्न राहिलंय, ती उपवर आहे. देव म्हणाले, आपण तर ब्रह्मचारी आहात. कन्या, हो देवा, माझी कन्या आहे, ती उपवर झालेली आहे, लग्न राहिलंय, माझं मन तिथं गुंतलंय आणि त्या तिचा विवाह तुझ्याबरोबर करायचा. देवाने विचारलं, आपली कन्या काय नाव तिचं? पितामह भीष्म म्हणतात, माझी कन्या सांगू का? वितृष्णा मती निष्काम बुद्धी, माझी निष्काम बुद्धी हीच माझी कन्या. ज्या माझ्या बुद्धीने जन्मल्यापासून आजपर्यंत देवा तुझ्याशिवाय अन्य वस्तू व्यक्तीचं चिंतनच केलं नाही, असे निष्पाप निष्काम बुद्धी वितृष्ण माझी बुद्धी आहे. ही बुद्धी मला तुला अर्पण करायची, ही बुद्धी हीच माझी कन्या आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका कसर केशवराजे सगळं सिद्धी. ईश्वरा वाचून काही जी अनेक लाणे नाही, ते एकच बुद्धी पाही अरुणा जगी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, ईश्वराशिवाय महाराज किती भक्त असेल, जन्मल्यापासून आजपर्यंत बुद्धीने भीष्माच्या दुसरा विचारच केला नाही, चिंतनच केलं, निश्चयच केला नाही, केवळ देवाचं चिंतन केलं. कशी बुद्धी असेल. आमचे गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज ज्यावेळेला नाशिकला गेले, त्र्यंबकेश्वरी गंगेमध्ये स्नान केले, ब्राह्मण होते ते ब्राह्मण म्हणाले, तुम्ही स्नान करण्यासाठी आले, संकल्प सोडा. पापोहोम पाप कर्माणाम, संकल्प सोडा. मी पुढे म्हणतो, म्हणा पाठीमागे पापोहोम. जोग मला गप्प बसले, 2-3 वेळेस म्हटले, तर ती ब्राह्मण मला तू म्हणता येत नाही का? मला म्हणता येतं, मला संस्कृत कळतं, याचा अर्थही कळतो, पण का म्हणत नाहीत? तुम्ही म्हणता मी पापी आहे, जीवनातले पाप असेल ते पाप नष्ट व्हावं, असं संकल्प सोडा असं मला सांगता, पण जीवनात पापच घडलं नाही, मी पापी म्हणून का येईल? काय महाराज, काय किती त्यांचा विश्वास असेल. जोग महाराज म्हणतात, अरे जीवनात मी पापच केलं नाही आणि पापी मला का म्हणतो तू? म्हणून मी संकल्प म्हणण्यासाठी तयार नाही. असे विशुद्ध भक्ती करणारे महात्मे पितामह भीष्म म्हणता, देवा, या बुद्धीने आजपर्यंत तुझ्याशिवाय दुसरं चिंतनच केलं नाही, अशी माझी निष्काम बुद्धी, ही बुद्धी मी तुला समर्पित करत आहे, हीच माझी कन्या आहे, हिचा स्वीकार कर. परमात्म्याचे डोळे प्रेम अश्रूने भरून आले आणि परमात्मा आश्चर्यचकित होऊन पाहतात. पितामह भीष्माने काय भीष्म स्तवराज ज्याला म्हणतात, पितामह भीष्म म्हणतात, देवा, अर्जुनाच्या रथावर तू बसला, भक्ताची सेवा तू एवढी करतो, स्वतः भक्ताचा सेवक तू बनतो, भक्ताला मालक तू बनवतो. महाराज, कृष्ण हा मालक होता, स्वामी होता, आणि अर्जुन हा सेवक भक्त होता. पण हा सेवकाचा थाट, हा अर्जुन रथाच्या मागच्या बाजूला बसलाय आणि कृष्ण ड्रायव्हर केलं, रथ हाकायला पुढे बसवलं, आणि अर्जुन म्हणतोय, देवा, रथ नीट चालव, खड्डे कळत नाहीत का? ब्रेक वेळ दाबता येत नाही का तुला? महाराज, नवीन गाडी घेतलेली असावी आणि ज्याने जर असा ते काय म्हणतात, गाडी जर कट मारला रस्त्याने किंवा खड्डा आला, व्यवस्थित जर ब्रेक नाही दाबलं आणि त्याचा मालक पाठीमागे बसला असावा, आणि त्यावेळेला त्या मालकाच्या मुखातून निघणारी वचनामृत ऐकावी. तो मालक कोणत्या शब्दात बोलेल काय सांगता येत नाही त्या ड्रायव्हरला. तसाच अर्जुन बोलायचा, देव निवडपणे सहन करायचं. दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा कर, असं अर्जुन त्या देवाला म्हटला, कृष्णाला. कृष्णाने बरोबर रथ मध्ये उभ्या केला. पहा देवाची काय लीला आहे. देव असा चतुर आहे, देवाने रथ मध्ये उभा केला, पण नेमका सद्गुरूच्या पुढेच उभा केला. कृपाचार्य, द्रोणाचार्य, पितामह भीष्म, ज्यांनी धनुविद्या शिकवली, ज्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ, त्यांच्या पुढे तर धुबाण केला नाही असा देव. आणि देवाने सर्व कौरव सैन्याकडे पाहिलं. कौरव सैन्याकडे पाहिल्याबरोबर देवाने कौरवांचं आयुष्य नष्ट करून टाकलं. इथे पितामह भीष्म लिहितात, सपदी सखी वचो निशम्य मध्ये निज परयो बलयो रथम निवेश्य स्थितवती परसैनिका आयुः अक्षणा वृतवती पार्थ सखे रतिही मम असतु. की
त्या अर्जुनाचं वचन ऐकून दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा केला आणि निज परबल हो बलयमय सैन्य त्या सैन्याकडे पाहिल्याबरोबर आक्षणा परसैनिका आक्षण आयुहू होतवते. परसैनिकाचं आयुष्य तो डोळ्या नष्ट करून टाकला आणि पुन्हा तो म्हणू लागला, मी मारल्याची मारी. कृष्ण म्हणतो ना अर्जुना, मी मारले पण मी मारले त्यांना तू मार. आज आहे असं आहे परमात्मन, तुझी झाकी ते दृश्य आहे माझ्या नजरेसमोर येत आहे. मी भीष्म प्रतिज्ञा केली होती आणि भीष्म प्रतिज्ञा केल्यानंतर माझे जे बाण आहेत ना, माझे बाण भक्ताला लागू नयेत, मग स्वतः माझे बाण तू स्वतःच्या अंगावर घेते. महाराज देवा, असा देव मी आजच पाहिला की भक्ताने प्रेमाने फुलं वाहिलेले जेवढ्या प्रेमाने स्वीकार करतो तेवढ्याच प्रेमाने भक्ताने बाण जरी मारले तितक्याच प्रेमाने त्या बाणाचाही आदर करणारा भगवान परमात्मा मी आजच पाहिला. फुलं वाहिल्यानंतर जेवढा आदर करतो भक्ताच्या बाणाचाही आदर. मी मारलेले बाण स्वतः आपल्या अंगावर घेतले, तू माझे बाण तुझ्या अंगावर खुपसले, शरीर छिन्न विछिन्न झालं, शरीर रक्त वाहू लागलं. मी विचार अजब आहे, परमात्मा भक्ताचे बाणाचा स्वीकार करतो. हा एक भाव. दुसरा भाव असा, पाठीमागे एक भक्त बसलाय, पुढे एक भक्त बाण मारत आहे, पुढे बाण मारला भक्त भीष्म आहे, पाठीमागे बसला भक्त अर्जुन आहे. मागच्या भक्ताला बाण लागू नयेत म्हणून ते बाण स्वतः अंगावर घेतले. पुढचा भक्त बाण मारत आहे, त्या भक्ताच्या बाणाचा आदर केला पाहिजे म्हणून स्वतःच्या अंगावर घेतले. आणि माझ्या बाणाने शरीर छिन्न विछिन्न झालं. आणि ज्यावेळेस त्या रथाचे चाक मोडल्या गेलं तेव्हा तुला राग आला. तू प्रतिज्ञा केली होती हातामध्ये शस्त्र घेणार नाही, पण रथाचं चाक मोडल्याबरोबर प्रतिज्ञा बाजूला ठेवली, ती मोडकं चाक हातामध्ये घेतलं, रथातून खाली उडी मारली, केस विस्कटले गेले, उत्तरी वस्त्र पितांबर खाली पडला गेला आणि हातात चाक घेऊन मला मारण्यासाठी धावला. इतका भयंकर असं रूप धारण केलं, जणू काय महाकाळ मला ठार करण्यासाठी आलाय असं तो क्रोधायमान झाला. मी जेव्हा हे पाहिलं देवा, मी हातातला धनुष्यबाण टाकून दिला आणि मी हात जोडले, प्रभू हे नाथ, तू जर मारणार असतील तर जगामध्ये तारणारा कोण आहे? प्रभू आपली इच्छा, मारायचे ते मारा. हे परमात्मन, ती जी झाकी मोडक चाक हातामध्ये घेऊन जेव्हा धावलाय तर ती दृश्य माझ्या मनाला खिचून घेत आहे. मनाला होता हातात शस्त्र धारण करणार नाही, पण भीष्मपण केला खरा, धनुधरा राखिले. माझी प्रतिज्ञा होती उद्या निष्पांडवी पृथ्वी करील किंवा देवाला तरी हातामध्ये शस्त्र धारण करायला हवी. कारण ह्यांनी सांगितलं होतं, अर्जुन आणि हा दुर्योधन जेव्हा देवाकडे गेले तेव्हा देवाने सांगितलं, एका बाजूला माझं हे यादव सैन्य आणि एका बाजूला मी आहे. दुर्योधन म्हणाला, मी सर्वाच्या अगोदर आलोय, अर्जुनाच्या अगोदर मी आलोय, पण ठीक आहे तू अगोदर माग. तेव्हा दुर्योधन म्हणाला, मला तुला एकट्याला घेऊन काय करायचंय, मला सैन्य पाहिजे. हे 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाने घेतलं. आणि देव म्हणाला, ज्याच्या बाजूला मी जाईल तिथे हातामध्ये धनुष्यबाण घेणार नाही, हातामध्ये काठी घेणार नाही, हातही उभारणार नाही, उघड निवांत बसून राहील. दुर्योधनाने विचार केला, दुष्काळात 13वा महिना कशाला काय घेणार देणार, अरे युद्धाच्या वेळी ते बसून राहायला तिथे काही पाहुणा आहे का? म्हणून दुर्योधन म्हणला, नको, तुझी गरज नाही. 56 कोटी यादव सैन्य हा दुर्योधनाने घेतलं, अर्जुनाने देव घेतला. आणि देव म्हणाला होता की मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल. पण त्या गोष्टी तिथे मान्य झाल्या. पण इथे प्रतिज्ञा केली होती कुणी, देवाने हातामध्ये शस्त्र घेणार नाही, पण ती प्रतिज्ञा मोडीत आणली कुणी, भीष्माने. भीष्मानेकडे प्रतिज्ञा केली होती, उद्या पांडवांना ठार मी करेल किंवा देवाला तरी हातामध्ये शस्त्र धारण घ्यायला लावी. म्हणून भीष्मपण म्हणजे प्रतिज्ञा. भीष्मपण केला खरा, हातामध्ये मोडकं चाक घेतलं.